विद्यार्थी मित्र हो, कालच्या तासामध्ये आपण गांधारीचे डोळे या कादंबरीच्या कथासूत्राचा विचार केलेला आहे। या कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र काय आहे किंवा कथा हेतू काय आहे याबाबतची चर्चा केलेली आहे। आणि मित्र हो, आपण असं विधान केलेलं आहे की या कादंबरीमध्ये ज्या ज्या कथा येतात, ज्या ज्या बाबी येतात, त्या बाबी याच्यासाठी येतात की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लोकशाहीची पडझड कशी झालेली आहे आणि इथला जो सर्वसामान्य समाज आहे तो सर्वसामान्य समाज आत्मभान विसरून कसा जगत आहे, अविवेकी कसा जगत आहे आणि हे आपल्या भविष्यासाठी कसं चांगलं नाही याचं विवेचन किंवा ही वस्तुस्थिती नोंदवण्यासाठी लेखकाने गांधारीची डोळे ही कादंबरी लिहिली आणि या कादंबरीतल्या वेगवेगळ्या कथासूत्राची गुंफण केलेली आहे। मित्र हो, आता आपण आजच्या या तासामध्ये हे पाहणार आहोत की या कादंबरीमध्ये येणारे जे संवाद आहेत, या कादंबरीमध्ये येणारे जी विधानं आहेत, या कादंबरीमध्ये घडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या घटना वगैरे आहेत, या सगळ्याच्या माध्यमातून लेखकाने कथानकाला कसं पुढे नेलेलं आहे आणि दुसरं म्हणजे लेखकाने हे संवाद असतील, विधानं असतील, घटना असतील, या सगळ्याच्या माध्यमातून कथा कशी सांगितली आहे आणि त्याचबरोबर मानवी जीवनाविषयीचं चिंतन कसं मांडलेलं आहे ही बाब आपण पाहणार आहोत। मित्र हो, लेखकाचं एकूणच समाजाविषयीचं, या काळातल्या सामाजिक व्यवस्थांविषयीचं, त्याचबरोबर लोकशाहीविषयीचं चिंतन जे आहे किंवा त्यांनी जी या काळात म्हणजे ज्या काळामध्ये ही कादंबरी लिहिली गेली त्या काळाची वस्तुस्थिती कशी नोंदवलेली आहे आणि ती वस्तुस्थिती नोंदवत असताना लेखकाने हे संवाद असतील किंवा घटना वगैरे असतील याचं उपयोजन कसं केलेलं आहे त्याबद्दलचा विचार आपण करणार आहोत। मित्र हो, या कादंबरीमध्ये चमेली आणि नारायण कल्लोळी यांच्यातला एक संवाद येतो आणि त्या संवादातून काय व्यक्त होते ते पहा। नारायण कल्लोळी जो आहे तो नारायण कल्लोळी चमेलीचं जीवन नक्की काय आहे, चमेलीचा जीवन प्रवास नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी चमेलीच्या घरी जातो। आता चमेलीच्या घरी गेल्याच्या नंतर चमेली याचं स्वागत करते। सुरुवातीला तर चमेलीला असं वाटतं की हे आपलं ग्राहकच आहे, ग्राहक होणं चालेलं आहे, पण तसं नाही हे जेव्हा कळते तेव्हा चमेली त्याला बसवते आणि चहा करायला सुरुवात करते। तो बसलेला आहे आता नारायण कल्लोळी आणि तेवढ्यामध्ये एक मुलगी येते छोटी आणि ती मुलगी येऊन चमेलीला म्हणते की माझ्याही नावाचा चहा टाक आणि चहा झाल्याच्या नंतर मला हे बोलव। चमेली लाडाने तिला जवळ घेते, ती पुन्हा बाहेर जाते आणि हे सगळं दृश्य जो आहे हे सगळं दृश्य नारायण कल्लोळी पाहतो आणि मग नारायण कल्लोळी चमेलीला असं विचारतो की ही मुलगी कोणाची आहे। ती म्हणते की आता इथं काही विचारायचं नसतं कोणाची आहे वगैरे, आमच्या शेजारच्याच एका बाईची आहे, बाईची म्हणजे वेश्येची ती मुलगी आहे आणि आता ती बाई मेलेली आहे, आजार झाला तिच्यावर काही उपचार करता आले नाहीत कारण तसे उपचार करण्याची आमची परिस्थिती नाही आणि ती बाई मेली। आता ही जी पोरकी पोर आहे ती पोरकी पोर आम्ही सगळेजण आता सांभाळतो, म्हणजे हिला सगळेजणच सांभाळतात, मी एकटीच नाही, असं चमेली नारायण कल्लोळीला सांगते। आता त्यावर नारायण कल्लोळीची जी भूमिका किंवा नारायण कल्लोळीची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया पहा। नारायण कल्लोळी असं म्हणतो, ही सारी गरीब माणसं पण किती माणुसकी आहे यांच्यात, साधं विधान आहे नारायण कल्लोळीचं। नारायण कल्लोळीला असं वाटतं की गरीब असणारी माणसं पण किती माणुसकीनं जगतात कारण एका पोरक्या पोरीचा ते सांभाळ करत आहेत की जिथे शहरी समाजामध्ये वगैरे किंवा ज्याला आपण प्रतिष्ठित समाज वगैरे म्हणतो, श्रीमंत समाज वगैरे, तिथे जी माणुसकी दिसत नाही ती माणुसकी या गरीब समाजामध्ये दिसते, असं नारायण कल्लोळीचं वरवरचं निरीक्षण आहे आणि म्हणून तो म्हणतो की ही सारी गरीब माणसं असूनही किती माणुसकीची आहेत। आता चमेली त्यावर जो प्रतिक्रिया व्यक्त करतो ती प्रतिक्रिया अशी आहे मित्र हो की कसली माणुसकी साहेब, अजून 4-5 वर्षांनी ही पोरगी हाताला येईल म्हणून तर तिला हे खाऊ पिऊ घालत आहेत, बस सगळं जग असंच आहे। हे चमेलीचं त्यावरचं विधान किंवा चमेलीची प्रतिक्रिया। आता चमेली आणि नारायण कल्लोळी यांच्यात झालेला हा संवाद आहे। आता या संवादातून पहा
एक गोष्ट लेखकाने स्पष्टपणे सांगितली, ती म्हणजे हा जो चमेली आहे तो चमेली कुठलीही गोष्ट लपवून न ठेवणारा, थेट बोलणारा, जे आहे ते बोलणारा. म्हणजे पहा, माणसं काय करतात, जे बोलायचं नाही ते बोलतात आणि जे बोलायचं आहे ते लपवतात. चमेलीचं वैशिष्ट्य असं की चमेली जे बोलायचं आहे तेच बोलतो. हा चमेलीच्या व्यक्तिमत्वाचा जो एक गुण आहे, व्यक्तिमत्वाचा हा जो एक भाग आहे, तो भाग लेखकाने इथे अधोरेखित केलं आहे, सांगितलं आहे. म्हणजे सबंध कादंबरीभर चमेलीचं हे जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाविषयी वाचकांना एक अंदाज यायला हवा ना, की हे व्यक्तिमत्व कसं आहे. तर हा अंदाज या विधानातून येतो. आणि हे कादंबरीच्या सुरुवातीचाच भाग आहे. म्हणजे पेज क्रमांक 41वर आलेला हा संवाद आहे. म्हणजे पुढे कादंबरीभर चमेली कशी वागेल, चमेली काय बोलेल, चमेलीच्या बोलण्याचा अर्थ कसं समजून घ्यायचा, हे वाचकांना कळालं पाहिजे. म्हणून चमेलीचं जे आरपार असं व्यक्तिमत्व आहे किंवा तिचं जे वागणं आहे, तिचं जे बोलणं आहे, ते बोलणं कसं थेट असतं, याविषयीचं हे स्पष्टीकरण किंवा याविषयीचं इथे आकलन वाचकाला होऊ शकतं किंवा अंदाज येऊ शकतो. आता एवढ्यापुरतंच आहे का या विधानाचा अर्थ? तर मित्रहो पहा, हे मानवी जीवनाचं सत्य आहे. लेखकाने इथे मानवी जीवनाचं एक सत्य सांगितलेलं आहे. कोणतं सत्य आहे ते? की हे सत्य आहे की माणूस सभोवतालाच्या घटकाकडे कोण्या दृष्टीनं पाहतो, तर या घटकांचं आपल्या जीवनातलं महत्त्व काय, असणं काय. आणि तसे मित्रहो, सभोवतालच्या घटकांचं मूल्य मानवी जीवनामध्ये कसं असतं, किती असतं, तर तो घटक मानवी जीवनामध्ये किती उपयोगाचा आहे, त्याच्यासाठी किती उपयोगाचा आहे, याच्यानुसारच माणूस सभोवतालच्या घटकाचं महत्त्व त्याच्या दृष्टीनं ठरवतो. एवढंच नाही मित्रहो, माणसाचं मूल्यसुद्धा या समाज व्यवस्थेमध्ये किंवा कुटुंब व्यवस्थेमध्ये आपलं मूल्य इतरांच्या दृष्टीनं किती आहे, आपलं महत्त्व इतरांच्या दृष्टीनं किती आहे. मित्र, साधी सरळ गोष्ट आहे. आपलं मूल्य इतरांच्या दृष्टीनं एवढंच आहे की आपण त्यांच्या उपयोगाचे किती आहोत. म्हणजे माणसाची उपयुक्तता किती आहे याच्यावरच माणसाचं इतरांच्या दृष्टीनं असणं अवलंबून आहे. हे मानवी जीवनाचं सत्य आहे. मला याच्या फार खोलात जायचं नाही, मी इतर ठिकाणी याची मांडणी केलेली आहे. पण हे खरं आहे मित्र हो, की तुम्ही इतरांच्या उपयोगाचे किती असता, उपयुक्तता तुमची काय आहे, त्याच्यानुसार तुमची किंमत असते इतरांच्या दृष्टीनं. तुमची उपयुक्तता जर शून्य असेल तर त्यांच्या दृष्टीनं तुमची किंमतही शून्य असते. तुम्हाला तो मानत नसतो. तुमची उपयुक्तता काय हे इतरांच्या दृष्टीनं तुमचं महत्त्व ठरवते किंवा अधोरेखित करते. असं हे मानवी जीवनाचं सत्य आहे. आणि काही गोष्टी मानवी जीवनामध्ये तुम्हाला इच्छा असो अगर नसो, जगण्याची ही अपरिहार्यता असते. आणि जगण्याच्या अपरिहार्यतेमध्ये सगळी मूल्य व्यवस्था, संस्कृती वगैरे गळून पडते आणि तुम्ही सभोवतालच्या घटकाचं तुमच्या स्वार्थाच्या दृष्टीनं मूल्य ठरवता किंवा विचार करू लागता. आता या मुलीच्या बाबत असंच होतं की या मुलीला धंद्याला लावलं पाहिजे असं कदाचित तिथल्या वेश्यांची इच्छा नसेलही, पण त्यांच्या जीवनाची ती अपरिहार्यता आहे. ते जगणार कसे? आणि मग जगण्याच्या अपरिहार्यतेतून ही जी मुलगी आहे, ही मुलगी आता 4-5 वर्षांनी मोठी होईल आणि मग हिला धंद्याला लावता येईल, ही त्यांची कल्पना. म्हणजे पहा, या गोष्टीतून मानवी जीवनाचं सत्य सांगितलेलं आहे. मानवी जीवन त्यांचा जो स्वार्थ आहे तो कसा साधतो, माणूस त्यांचा स्वार्थ कसा साधतो हेही सांगितलेलं आहे. आणि मित्र हो, चमेली ज्या समूहाची घटक आहे, त्या समूहाचं जगणं किती कठीण आहे, कसं दारिद्र्याचं आहे हेही सांगितलेलं आहे. मित्र हो, चमेली जीवनाचं तत्त्वज्ञान सांगते. याचा आणखी एका दृष्टीने विचार करा की तत्त्वज्ञान सांगणारी माणसं केवळ तथाकथित ज्यांना आपण शहाणे म्हणतो अशीच माणसं असतात असं गृहीत धरू नका. माणसं हो, मित्र हो, जगणारा प्रत्येक माणूस जीवनाचं तत्त्वज्ञान सांगतो.
कारण त्याच्या अनुभवातून ते येतं, त्याच्या जगण्यातून ते येतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरीकडे मित्र, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे जगण्याच्या संदर्भातलं सत्य आहे की जगातलं कुठलंच तत्त्वज्ञान त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीनं जगता येईल असं नाही. कुठलंही तत्त्वज्ञान अभ्यास करायचं, तत्त्वज्ञान काय सांगते आणि मग त्या पद्धतीनं आपण जगण्याचा प्रयत्न करायचं असं नाही. मित्र हो, जगण्याला तत्त्वज्ञान आकार देत नाही तर त्याहीपेक्षा जास्तीचं जगण्याला त्याचा सभोवताल आकार देत असतो. माणसाचा जो सभोवताल असतो ना, तो ठरवत असतो तुम्ही कसं जगणार ते. आणि आपल्याला सभोवतालाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या प्रभावातच जगावं लागतं, हे जीवनाचं सत्य आहे. तुमचा सभोवताल काय, तुमच्या वाट्याला कुठली स्थिती आलेली आहे, त्याच्यानुसार तुमचं जगणं ठरते. तत्त्वज्ञान वाचून किंवा तत्त्वज्ञानाचे ग्रंथ वाचून असं जगायचं कसं हे ठरवता येत नाही. हेही सत्य चमेली इथे सांगते. मित्र हो, तत्त्वज्ञान हे केवळ जीवनाचं सत्य हे केवळ मोठ्या मोठ्या ग्रंथामध्ये नसते. जीवनाचं तत्त्वज्ञान जगण्याचं सूत्र किंवा कसं जगावं आणि कसं जगावं लागतं हे जगण्यातूनच कळते. हेही चमेलीच्या माध्यमातून लेखकाने इथे अधोरेखित केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, अशा कितीतरी गोष्टी अशा या संवादातून, अशा या विधानातून आलेल्या आहेत. म्हणजे वाचकाने त्याच्या पद्धतीनं या गोष्टीचा जर विचार केला तर वाचकाला अनेक गोष्टी त्याच्या पद्धतीनं कळू लागतात. मी सांगतो एवढंच आणि एवढाच अर्थ या विधानामध्ये दडलेलं आहे असं समजू नका. वाचक त्याच्या पद्धतीनं विचार करेल आणि त्याच्या पद्धतीनं या विधानातला अर्थ वाचकाला कळेल. मित्र हो, अशा विधानातून एकीकडे लेखकाने ही या कादंबरीची कथा पुढे नेलेली आहे, तर दुसरीकडे मित्र हो, या अशा विधानातून लेखकाने मानवी जीवनाचं सत्य सांगितलं आहे. आणि कुठलाही मोठा लेखक त्याच्या कलाकृतीमध्ये केवळ कथा सांगत नसतो, तर त्या कथेच्या पलीकडे खूप काही सांगतो. माणसाला जगण्याचं जे तत्त्वज्ञान आहे तो सांगत असतो. जगावं कसं आणि कसं जगावं लागतं हेही तो सांगत असतो. सभोवताल नोंदवत असतो, त्याची प्रतिक्रिया नोंदवत असतो. त्याचं जे चिंतन आहे मानवी जगण्याविषयीचं, त्याचं त्या टप्प्यावरचं जे चिंतन आहे ते तो नोंदवत असतो. आणि मित्र हो, वाचकाने हे समजून घेण्यासाठी कादंबरी किंवा हे समजून घेण्यासाठी साहित्य वाचावयाचं असतं. आणि जो अशा पातळीवर साहित्य वाचतो त्याचं जगणं समृद्ध होऊ शकतं, त्याच्या जगण्याला असं साहित्य आकार देऊ शकतं. तसं तर मित्र हो, मानवी जगण्याला आकार देणारा जो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात प्रभावी घटक आहे तो घटक आहे त्या माणसाचा सभोवतालच तुमच्या जगण्याला आकार देतो. फक्त जगण्याच्या प्रवासामध्ये त्या वेळेला कसं वागायला पाहिजे, कसा निर्णय घेणं अधिक योग्य राहील असं आपल्याला काही ठरवता येतं. कशाच्या माध्यमातून? तुम्ही जर साहित्य वाचलात, तुम्ही जर अधिक प्रगल्भपणे किंवा अधिक मेहनतीने सभोवताल नीट समजून घेतलात तर. मित्र हो, हे सगळं या कादंबरीतूनही आपल्या लक्षात येतं. मित्र हो, पहा, आणखी एक संवाद असा आहे की रंगनाथ नव्याच्या बायकोवर आता बलात्कार झाला आहे आणि बलात्कार झाल्याच्या नंतर ती त्याच्याबद्दल काही तक्रार नोंदवत नाही, कारण काय तक्रार नोंदवणार, ती गरीब माणसं बिचारी. पण नारायण कल्लोळी मात्र तक्रार नोंदवतो आणि नारायण कल्लोळीनं ही तक्रार नोंदवल्याच्या नंतर आता पोलीस तर काही तक्रार वगैरे घेत नाहीत आणि काही कार्यवाही करत नाही. जी कारवाई करणं अपेक्षित आहे तशा पद्धतीची कारवाई पोलीस करत नाहीत. मग आता नारायण कल्लोळी असं ठरवतो की आपण काय करू, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर थेट उपोषणालाच बसू आणि चमेलीलाही बसू. कारण चमेलीला जर बसवलं तर लोकांचं कुतूहल वाढेल की एक हिजडा इथं उपोषणाला बसलेला आहे. ही गोष्ट लोकांच्या कुतूहलाची असेल आणि लोक जमतील आणि शासनावर एक दबाव निर्माण होईल. हा डाव आहे कल्लोळीचा. आणि म्हणून तो दुसऱ्या दिवशी आता जाणार आहे. चमेलीचा पहिले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तो गावातच करायचा आहे, कारण हे जे राहतात ते गावाचं हे तालुक्याचंच ठिकाण आहे. आणि मग ते जिल्ह्याच्या ठिकाणी जाणार आहेत. आता हे रंगनाथ नव्याच्या बायकोला माहीत आहे. रंगनाथ नव्याची बायको येते कल्लोळीच्या घरी आणि कल्लोळीच्या घरी येऊन
कल्लोळीच्या पायावर अगदी ते लोळण घेते आणि म्हणते की तुम्ही काही करा, पण उद्या आता जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ नका आणि ही केस लढू नका किंवा असं काही याच्याबद्दल तुम्ही मोर्चे वगैरे काढू नका, उपोषण वगैरे करू नका, अशा पद्धतीचं तिचं म्हणणं. ती म्हणते या दोघातला संवाद कसा आहे ती असं म्हणते की भाऊ, जे झालं ते झालं, आपण गरीब माणसं, इसरावं लागतं सगळं. हे कोणाचं म्हणणं आहे? हे म्हणणं आहे रंगनाथ न्हाव्याच्या बायकोचं. आता रंगनाथ न्हावी त्यावर प्रतिक्रिया असं नोंदवतो किंवा असं म्हणतो, असं का म्हणता मावशी, आता उद्या जिल्ह्याला निघायचं आहे ना. म्हणजे रंगनाथ न्हावी तिला आश्वस्त करतो किंवा तिला असं सांगतो की असं घाबरून जाऊ नका, त्यालाही अटक होईलच, इनामदाराच्या मुलाला अटक होईलच, कारण उद्या आता जिल्ह्याला चाललोच आम्ही आणि तिथे आम्ही काहीतरी करणार आहोत. म्हणजे रंगनाथ न्हाव्याला नारायण कलोळीला असं वाटते की रंगनाथ न्हाव्याच्या बायकोला असं वाटत आहे की या इनामदाराच्या मुलाला काही अटक होत नाही आणि त्याला काही शिक्षा होतच नाही असं वाटते. म्हणून तो म्हणतो की मावशी, असं समजू नका, याला नक्की अटक होईल आणि उद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथं आम्ही उपोषण वगैरे करणार आहोत. आता याच्यावरची जी रंगनाथ न्हाव्याच्या बायकोची प्रतिक्रिया, ती प्रतिक्रिया अशी आहे, अरे कुठंच न्याय मिळत नाही, गरिबाला मोठ्यानं काय बी करायचं आणि निभवून न्यायचं, हे पूर्वीपासून चालत आलं आहे बाबा, आणि म्हणून मी हे सांगण्यासाठीच तुमच्याकडे आले की तुम्ही उद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ नका आणि असं उपोषण करू नका. ही प्रतिक्रिया कोणाची आहे? रंगनाथ न्हाव्याचे. पुढे ते असं म्हणते की गरिबानं सगळं इसरून जावं लागतं भाऊ, आणि उद्या बळजबरीला बी तयार व्हावं लागतं. रंगनाथ न्हाव्यांच्या तोंडी असणारे हे संवाद आहेत. रंगनाथ न्हाव्याच्या बायकोच्या तोंडी असणारे हे विधान आहेत. लेखकानं त्यांच्या तोंडी घातलेले संवाद आहेत मित्र. आता कुठलंही कादंबरीतलं जे पात्र आहे ते कुठलंही कादंबरीतलं पात्र हे कोणाची भाषा बोलतं? तर कादंबरीतलं पात्र लेखकाचीच भाषा बोलतं. म्हणजे लेखकच त्यांना बोलायला लावतो. त्यांच्या तोंडचे सगळे संवाद लेखकानेच लिहिलेले असतात आणि लेखक जेव्हा हे संवाद लिहितो तेव्हा लेखक कुठल्या तरी हेतून ते संवाद लिहितो. लेखकाला त्या संवादातून काहीतरी सांगायचं असतं. मित्र हो, इथे लेखक काय सांगतो? या संवादातून लेखक हे सांगतो की इथली जी सामाजिक व्यवस्था आहे किंवा एकूणच मानवी जगणं जे आहे त्या जगण्यामध्ये काय होतं मित्र हो, ज्याच्या हाती शासन असतं, ज्याच्या हाती प्रशासन असतं किंवा ज्याच्या मनगटात बळ असतं, ती माणसं दुबळ्या माणसांवर अन्याय करत आली आहेत आणि अन्याय करत आहेत. हे मानवी जीवनाचं सत्य लेखक या विधानातून सांगतो. पूर्वीसुद्धा बघा तुम्ही, टोळी जीवन वगैरे जे होतं त्या टोळी जीवनामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये ज्यांच्या मनगटात बळ होतं तीच माणसं इतर माणसांवर अन्याय करत आली. हे आपल्या गतकाळांचं वास्तव आहे. गावगाडा व्यवस्थेमध्ये तरी काय होतं? गावगाडा व्यवस्थेमध्ये हेच होतं ना. आणि या कादंबरीमध्ये येणारा हा जो इनामदार आहे तो इनामदार कोण आहे? गावगाडा व्यवस्थेमध्ये ज्यांच्या ती सत्तेची सूत्र होती त्याचाच तो प्रतिनिधी आहे ना, त्याचाच प्रतिनिधी आहे तो. आणि त्याला असं वाटतं की आपण इथल्या या गोरगरीब माणसावर अन्याय करणे हा आपला अधिकारच आहे. सरंजामी व्यवस्थेतली किंवा सरंजामी मानसिकताच ही आहे ना. म्हणजे सरंजामी मानसिकता काय आहे? हीच तर आहे. गावगाडा व्यवस्थेतली मानसिकता काय? हीच आहे की त्यांना आपण हे अन्याय करतो असं वाटत नाही. त्यांना असं वाटतं की आपला हा अधिकार आहे, आपला हा हक्क आहे. कोणता हक्क आहे? या गावातल्या माणसांवर अधिकार गाजवणे हा आपला हक्क आहे आणि या गावातल्या माणसाकडून आपल्याला जे हवं आहे ते हस्तगत करणं, ते मिळवणं, मग ते त्यांच्या सहमतीनं मिळवणं किंवा ते जर आपण होऊन देत नसतील तर जबरदस्तीने मिळवणं हा आपला हक्क आहे. ही गावगाडा व्यवस्थेतल्या कारभाऱ्यांची मानसिकता मित्र हो, लेखकाने गावगाडा व्यवस्थेतल्या कारभाऱ्याची मानसिकताच इथं व्यक्त केली आहे. कारण गावगाडा व्यवस्था स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये कागदोपत्री जरी मागे पडली असली तरी ती व्यवहारामध्ये नांदत होती. ही वस्तुस्थिती आहे मित्र हो. हे आमच्या पिढीचं वास्तव आहे. आम्ही हे पाहिलेलं आहे, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आता असं जर असेल तर हेच व्यक्त करायचं आहे लेखकाला आणि हे अधोरेखित करण्यासाठी लेखकाने हे संवाद घातलेले आहेत. मित्र हो, याच्या अगोदरही तेच होतं. गतकाळाचं तर वास्तव याच्यापेक्षा भयानक आहे. जसजसं आपण मागे जाऊ ना
तसं हे असं जे दुबळ्या माणसावर अन्याय करण्याची जी प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती अधिक तीव्र होत जाते. म्हणून मागच्या काळाचं कोणी कौतुक करू नये, मागच्या काळाचं कोणी समर्थन करू नये. जसजसं आपण पुढे आलो तसं विकसित होत आलोत. आणि आपण विकसित होत आलोत म्हणजे मित्र हो, केवळ आपण पाठीच्या कण्यावर ताठ होत आलोत असं नाही, म्हणजे माकडाचा माणूस झालाय केवळ असंच नाही, तर आपल्या बाकीच्या व्यवस्थाही विकसित होत आलेल्या आहेत. कितीही मर्यादा असल्या तरी मित्र हो, आपली आजची जी लोकशाही व्यवस्था आहे आणि लोकशाही व्यवस्थेतल्या ज्या बाकीच्या व्यवस्था आहेत ही नक्कीच मागच्या काळापेक्षा चांगले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निदान आता गोरगरीब माणसांना तक्रार तरी करता येते. न्याय मिळेल का नाही हा भाग वेगळा, पण तक्रार करण्याची तरी व्यवस्था आता आलेली आहे. कदाचित फार पुढच्या काळामध्ये आपल्याला न्यायसुद्धा मिळेल, पण मित्र हो, मागच्या काळामध्ये तक्रार करण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तक्रार कोणाकडे करणार, कारण तक्रार करणाराच पोलीस होता, तक्रार करणाराच न्यायाधीश होता आणि तक्रार करणाराच गुन्हेगार होता. हे गतकाळाचं वास्तव नाही का? गावातल्या पाटलाकडे, गावातल्या देशमुखाकडे, गावातल्या इनामदाराकडे तुम्ही तक्रार करणार, जो अन्याय करणारा होता त्याच्याकडेच तुम्ही तक्रार काय करणार? आणि न्याय कोण देत होता? तोच न्याय देत होता. म्हणजे जो अन्याय करत होता तोच न्याय देत होता, तोच न्यायाधीश, तोच गुन्हेगार होता आणि तोच न्यायाधीशाची भूमिका बजावत होता. मित्र हो, पाचामुखी परमेश्वर म्हणत असताना हे 5 मुख कोणाचे होते हे कधी आपण लक्षात घेतलं पाहिजे, कधीतरी नीट समजून घेतलं पाहिजे. ही 5 मुख कोणाची होती? ही 5 मुख मित्र हो, अन्याय करणाऱ्याचीच होती ना. 5 मुखांपैकी कोणतं एखादं मुख, कोणतं एखादं तोंड जे बोलणारे तोंड होते ते महाराचं तोंड होतं का? चावडीवर न्याय देताना तिथं कोणी महार बसलेला कधी पाहिलंय का? तिथं कधी मांग बसलेला आलुतेदार बलुतेदार न्याय देताना कधी पाहिलेत का? मित्र, न्याय देणारी माणसं कोण होती? कोणाच्या ती सगळी व्यवस्था होती? मित्र हो, हे गतकाळाचं वास्तव आहे. ह्या गतकाळाच्या वास्तवाचा भाग होऊन जगणारी जी माणसं आहेत त्या जगणाऱ्या माणसांमध्ये त्या परिस्थितीनं ही लाचारी आलेली आहे. ही जी लाचारी त्यांच्याकडे आली ना परंपरेनं, ती या परिस्थितीचा भाग आहे. हे अधोरेखित करण्यासाठीच लेखकाने या कादंबरीमध्ये रंगनाथ न्हावी आणि रंगनाथ न्हाव्याची पत्नी ही पात्र उभी केलेली आहेत. रंगनाथ न्हाव्याच्या पत्नीच्या तोंडी हे जे विधान आलेले आहेत ना, ते विधान मित्रो गतकाळाच्या वास्तवाचं अधोरेखन करणारे आहेत. गतकाळाच्या वास्तवाने माणसाला कसं घडवलेलं आहे, माणसाला कसं लाचार बनवलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसं कशी लाचार बनलेली आहेत, कशी आत्मभान विसरलेली आहेत, तेही अधोरेखित केलेलं आहे. तेव्हा गतकाळाचं कौतुक करत असताना जरा भान ठेवून गतकाळाचं कौतुक केलं पाहिजे. गावगाडा व्यवस्थेचं कौतुक करत असताना जरा भान ठेवलं पाहिजे की या गावगाडा व्यवस्थेमध्ये गोरगरिबावर किती अन्याय झालेले आहेत, आलुतेदार बलुतेदारावर किती अन्याय झालेले आहेत आणि तिथलं जगणं कसं अत्याचाराचं होतं, अन्यायाचं होतं, हेही आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, लेखकाने ते गतकालीन वास्तव अधोरेखित केलेलं आहे आणि त्या गतकालीन वास्तवामध्ये गोरगरिबांवर कसा अन्याय होत होता तेही व्यक्त केलेलं आहे. मित्र हो, गरिबानं सगळं विसरून जावं लागतं भाऊ आणि उद्याच्या बळजबरीला बी तयार व्हावं लागतं. हे रंगनाथ न्हाव्याच्या तोंडी असणारं विधान आहे. हे विधान उगीच नाही आलं. ज्या सभोवतालाचे लेखक साक्षीदार आहेत त्या सभोवतालाचं लेखकाचं सूक्ष्म निरीक्षण आहे. त्या निरीक्षणातून आलेलं हे विधान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, गावगाडा व्यवस्थेमध्ये काही चांगलं असेलही, कुठल्याही व्यवस्थेत काही चांगलं असते तेव्हाच ती व्यवस्था टिकते, हेही तेवढं सत्य आहे. काही चांगलं असेलही आणि लोकशाही व्यवस्थेच्या किंवा आजच्या व्यवस्थेच्या खूप मर्यादा आहेत हे आपण पाहतोच आहोत. पण तरीही मित्रो, गतकाळाच्या व्यवस्थेपेक्षा ही व्यवस्था नक्कीच चांगली आहे, हे एक सत्य. पण दुसरं इथं तुम्ही हे लक्षात घ्या की गतकाळाच्या व्यवस्थेतलं जे सत्य आहे तिथे जे इनामदारासारखी माणसं, मग्रूर माणसं, गावगाडा व्यवस्थेमध्ये जे पुढारी होते ते पुढारी किंवा गावावर ज्याचा ताबा होता ती माणसं गोरगरीब माणसांवर कसा अन्याय करत असत, त्यांचं जगणं कसं अवघड केलेलं होतं या माणसाने,
वस्तुस्थितीची नोंद या कादंबरीमध्ये अशा विधानांच्या माध्यमातून लेखकाने केलेली आहे. ते वास्तव अधोरेखित केलेलं आहे, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच मग ही गोरगरीब माणसं काय करायची मित्रो, गोरगरीब माणसांना ज्यांनी अन्याय देणं अपेक्षित होतं तीच माणसं गोरगरीब माणसांना न्याय देणं, ज्या माणसांनी न्याय देणं अपेक्षित होतं ती माणसं न्याय देण्याच्या ऐवजी काय करत होती, गोरगरीब माणसावर अन्याय करत होती. आणि मग माणसं काय म्हणायची, आता सभोवतालची जिती जागती हाडामांसांची माणसं जर माणसावर अन्याय करतील तरी माणसं काय म्हणतील, मग ही माणसं म्हणायची की देव यांचं बघून घेईल. मित्र, देव तरी माणसाने का स्वीकारला, अशातूनच स्वीकारला ना. आपल्या सभोवतालाच्या किंवा आपल्या प्रत्यक्ष जगण्यातले जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नाची आपण सोडवणूक करू शकत नाही, अशा वेळेस माणूस काल्पनिक देव मानतो. मित्र, माणसाने अशातूनच देव मानला. सभोवतालची माणसं अन्याय करत आहेत, त्या माणसांना थेट आव्हान देणं, त्या अन्यायाचा प्रतिकार करणं माणसाला शक्य नव्हतं. मग माणसं काय करायची, मग माणसं म्हणायची देव यांचं पाहून घेईल, मेल्याच्या नंतर देव याला शिक्षा करेल. मग त्याच्यातूनच मित्र नरक नावाची कल्पना माणसानं निर्माण केली की ही माणसं पापी आहेत आणि ही पापी माणसं नरकात पडतील. आणि माणसं समाधान मानत राहिली की कधी ना कधी याला शिक्षा होणारच आहे. यांना स्वतःला शिक्षा करता येत नव्हती, यांनी पाहिलेली स्वप्न आहेत आणि स्वतःचं समाधान करून घेणं आहे. माणसाने मग आपणच अशी स्वप्न पाहायची, स्वतःची समजूत घालायची आणि स्वतःची समजूत घालून असं म्हणायचं ठीक आहे आता इथे नाही याला कोणी शिक्षा करणार, पण मेल्याबरोबर गेल्यावर याला शिक्षा होईल. मित्र हो, मृत्यूनंतरचं जे जग आहे ते जग अशातूनही आलेलं नाही का. माणूस जर परिपूर्ण असता किंवा माणसाचं जगणं जर व्यवस्थित असतं, माणसाला इथे जर न्याय मिळाला असतं, माणसांना इथं जर चांगलं जगता आलं असतं, तर मित्र हो कदाचित माणसाने स्वर्गनरकाची कल्पना केली नसती. स्वर्गनरकाची कल्पना का केलेली आहे मित्र हो, इथं नरकवत माणसाला जगावं लागतं म्हणून माणसाने स्वर्गाची स्वप्न पाहिलेली आहेत आणि इथे माणसाला ज्या माणसाने त्रास दिलेला आहे त्याला शिक्षा करता येत नाही आणि म्हणून माणसाने त्याच्या शिक्षेसाठी नरकाचीही कल्पना केलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्र हो, स्वर्गनरकांचं जे आख्यान आहे, स्वर्ग नरकाच्या ज्या कथा आहेत, ह्या कथा आज नाही निर्माण झाल्या, या कथा खूप मागे निर्माण झालेल्या आहेत, आपल्या धर्मग्रंथामध्ये आलेल्या आहेत. साधं सूत्र याचं असं आहे की जसं तुम्ही मागे जाल तसं सर्वसामान्य माणसांवर अन्याय झालेला आहे त्याचंच तर ते उदाहरण आहे. जर सर्वसामान्य माणसांवर असा अन्याय झाला नसता, त्यांना नरकवत असं जगावं लागलं नसतं, तर मित्र त्या कथाही निर्माण झाल्या नसत्या. आणि म्हणून पुन्हा मी एकदा तुम्हाला सांगेल की गतकाळाचं कौतुक करत जाऊ नका. गतकाळाचं वास्तव फार वेगळं आहे, ते वास्तव तुम्हाला फारसं लक्षात येत नाही. आपल्या डोक्यामध्ये कथा ह्याच असतात की सत्ययुगामध्ये फार चांगलं होतं आणि रामराजे फार चांगलं होतं. मित्र हो, रामराजे कुठल्याच काळात नव्हतं, ती माणसाची स्वप्न आहेत. ती प्रत्यक्ष जर रामराजे असतं तर माणसाने स्वप्न पाहिली नसती. माणूस स्वप्न कशाचं पाहतो याचा साधा विचार करा. माणूस स्वप्न अभावाची पाहतो, असलेल्याची पाहत नाही. मित्र हो, रामराजे कधीच नव्हतं म्हणून फार पूर्वीपासून माणसाने रामराज्याचं स्वप्न पाहिलं आहे. रामराज्य म्हणताना मला इथं हे म्हणायचं आहे की रामराज्य म्हणजे रामाचं राज्य नाही, रामाचं राज्य असेलही, पण रामराज्य म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं, सर्वसामान्य माणसाच्या स्वातंत्र्याचा आदर करणारं, सर्वसामान्य माणसांना सहाय्य करणारं, समजून घेणारं असं राज्य मागच्या काळात कधीच नव्हतं. म्हणून माणसं गेल्या हजारो वर्षापासून त्या रामराज्याचे स्वप्न पाहत आलेली आहेत. माणसं अभावाची स्वप्न पाहतात, हे लक्षात घ्या. मी हे सगळं विवेचन तुमच्या पुढे याच्यासाठी करतोय मित्र हो की रंगनाथ नाव्याची बायको जी म्हणते की बळजबरी करून घेण्यासाठी सुद्धा किंवा बळजबरीला तयार राहण्याची सुद्धा आम्हाला तयारी करावी लागते. कोणाला? या समाजातल्या गोरगरीब माणसाला. म्हणजे जे देशमुख होते, इनामदार होते, पाटील होते किंवा गुंडपुंड होते, हे जे बळजबरी करत असत, बलात्कार करत असत, त्याला सुद्धा आम्हाला तयार राहावं लागेल. हे रंगनाथ नाव्याच्या बायकोच्या तोंडी विधानं काय येतात? तिथे तसा अन्याय होत होता आणि त्याची तक्रार सुद्धा करण्याची सोय नव्हती. न्याय मिळणं तर दूरच होतं. काय म्हणतील ही माणसं? काय करणार आहेत बिचारी? मित्रो, गोरगरिबांची ही जी हत्तबलता आहे, ही हत्तबलता
त्या काळातल्या व्यवस्थेतून आले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मागच्या काळाचं वास्तव आपण नीट समजून घेतलं पाहिजे. मागच्या काळाची ही इतकी भयावह वस्तुस्थिती लेखकाने या कादंबरीमध्ये अशा पात्रांच्या माध्यमातून अधोरेखित केली आहे. या कादंबरीतला इनामदार, या कादंबरीतला आबासाहेब देशमुख, या कादंबरीतले बोराडे, या कादंबरीतले आमदार चव्हाण हे सगळे गावगाडा व्यवस्थेच्याच पुढचे प्रतिनिधी आहेत. ते त्यांचे वारसदारच आहेत. पुढचे स्वातंत्र्योत्तर काळातसुद्धा खेड्यामध्ये टिकून असणारे हे त्यांचे वारसदार आहेत. ते त्यांचे प्रतीक आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे मित्र, पहा चमेलीचा प्रचार सुरू असतो, बाकीच्यांचा प्रचार सुरू असतो. चमेली आता विधानसभेला उभी टाकली आहे निवडणुकीसाठी, उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, प्रचार सुरू आहे. आणि एके दिवशी संध्याकाळी एका गावामध्ये मुक्काम होतो, सगळे झोपतात. नारायण कलोळी झोपतो. दिवसभर प्रचार केला आहे, दमले भागलेले बिचारे सगळे झोपलेले आहेत. आणि मध्येच नारायण कलोळीला जाग येते. नारायण कलोळी अवतीभोवती पाहतो तर त्याला आपले कार्यकर्ते दिसतात, पण चमेली काही दिसत नाही. आणि मग नारायण कलोळीला असं वाटतं की चमेली कुठे गेला असेल. आणि काही वेळाने तो चमेली परत येतो आणि पिऊन तो आलेला आहे, पिऊन तर येतो अगदी आणि आलेला आहे. आणि मग चमेली आणि याच्यामध्ये संवाद सुरू होतात. नारायण कलोळी त्याला विचारतो की कुठे गेला होता तू. तो सांगतो की मी माझा इथं जो एक यार आहे त्या याराला भेटायला गेलो होतो. आता नारायण कलोळीला प्रचंड राग येतो आणि रागानं तो असं म्हणतो, म्हणजे शेण खायला गेला होतास म्हण की. नारायण कलोळी चमेलीला म्हणतो, म्हणजे तो राग आहे ना, तो प्रचंड चीड आहे ना. म्हणजे चमेलीला आमदार पदासाठी उभं करणं, त्याचा उमेदवारी अर्ज भरणं, बैलगाड्या लावून प्रचाराला निघणं, हे सगळं नारायण कलोळी करतोय. त्याचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले. आता निवडून येईल नाही तर न येईल, पण आमदार पदासाठी उभं करणं ही गोष्ट खूप मोठी आहे ना. चमेलीला एका वेश्याच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या ह्या व्यक्तीला थेट आमदार पदासाठीचा उमेदवार करणं आणि स्टेजवर जागा देणं, 4 माणसांच्या पुढे बोलण्याची संधी देणं आणि भावी आमदार म्हणून निदान लोक पाहतील एवढं तरी उभं करणं. निवडून नाही आलं तर येणार नाही कदाचित, पण आमदार पदासाठी उभं केलं आहे ना. आणि हा कुठे जातो, रात्रीच्या वेळेला जुने जे मित्र आहे, जुने जे त्याचे ग्राहक आहेत त्याला भेटायला जातो. आता नारायण कलोळीला राग येणं साहजिक आहे. आणि म्हणून तो म्हणतो की शेण खायला गेला होतास म्हण की. चमेली अगदी जे सांगायचं ते सांगतो, म्हणजे अगदी खरं ते सांगतो. चमेलीचं हे सांगणं पहा तुम्ही की मानवी जगण्यावर किंवा माणसाच्या असण्यावर कसा प्रकाश टाकते. चमेली असं म्हणतो, काय करावं भाऊ, लई दिवस उपास घडला, निव्वळ उपास हो, किती दिवस उपाशी राहायचं, अनुभव जन्माची सवय जाते का. चमेलीच्या तोंडचे विधान आहे. मित्र हो, लेखक जो मोठा लेखक असतो तो कुठलाही मोठा लेखक केवळ कहाणी सांगत नाही. मित्र हो, मानवी जगण्याचं काहीतरी सत्य सांगतो आणि माणसाचा शोध घेत असतो. कारण माणसं, एक लक्षात घ्या, माणसं माणसाविषयी लिहित असतात. कारण माणसाच्या लिहिण्यामध्ये माणूस असणं साहजिक आहे. माणसाच्या कुठल्याही निर्मितीत या ना त्या स्वरूपामध्ये माणूस असतो हे लक्षात घ्या. कारण ती माणसाची निर्मिती आहे, माणूस असतो. आणि मोठा लेखक माणसाचं जगणं मांडत असताना, माणसाचं जगणं अधोरेखित करत असताना, माणसाच्या जगण्याला शब्दरूप देत असताना तो माणसाच्या प्रेरणा प्रवृत्तीचाही शोध घेत असतो. मित्र हो, इथे तेच आहे. ही जे चमेली म्हणते की काय करू भाऊ, लई दिवस उपास घडला, निव्वळ उपास हो. आणि ती पुढे म्हणते किती दिवस उपाशी राहायचं, भाऊ जन्माची सवय आहे. मित्र हो, चमेलीचं हे जे विधान आहे ना, या विधानातून माणसाच्या प्रेरणा प्रवृत्तीचा आणि माणसाच्या विकाराचा जो भाग आहे की जो मानवी जगण्याला प्रभावित करत असतो त्या गोष्टी अधोरेखित झालेल्या आहेत. माणसाच्या प्रेरणा प्रवृत्ती काय आहेत, माणसाचे विकार कसे आहेत आणि माणसाचे विकार माणसाच्या जगण्याला, माणसाच्या प्रत्येक कृतीला आकार कसे देतात याचं हे अधोरेखन आहे. माणूस हा त्याच्यापासून मुक्त नसतो. मित्र हो, आपण असं म्हणत असतो की माणसाने माणुसकी सांभाळावी, माणसाने चांगलं वागावं, माणसाने इतरांना नीट समजून घ्यावे, सगळं ठीक आहे. पण मित्र हो, माणसाने माणुसकी सांभाळावी ही माणसाची अपेक्षा आहे.
पण ही माणुसकी सांभाळण्यासाठी माणसाला ही माणुसकी जाणीवपूर्वक सांभाळावी लागते, काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवर नियंत्रण ठेवून. पण मित्र, खरं म्हणजे माणसाचं माणूस असणं साहजिक आहे, ते नैसर्गिक आहे. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न काहीच करावे लागत नाहीत. आणि मित्र, माणसाचं माणूस असणं हे अंतिम सत्य आणि ते सतत उफाळून येत असतं. माणुसकी सांभाळण्याचा माणूस प्रयत्न जरी करत असला तरी त्याचं माणूस असणं माणसाला टाळता येत नाही. मित्र हो, चमेलीला असं वाटत असावं ना की नारायण कलोळे माझ्यासाठी एवढं करतो, तर आपण आपल्या काही गोष्टीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. पण ते ठेवता येत नाही, कारण त्याचं माणूस असणं माणुसकी सांभाळण्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो की काय करायचं, कारण इतक्या दिवसाचा उपवास घडलेला आहे, नाही हो आता उपवास आता शक्य नाही. माणसाच्या ह्या प्रेरणा आहेत, माणसाचं हे विकार आहेत. आणि माणसाचे हे विकार माणसाला माणुसकी सांभाळू देत नाहीत आणि माणसाला चांगलं जगू देत नाहीत. मित्र हो, काम, क्रोध, मद, मत्सर वगैरे आपण जे म्हणतो ना, हे ज्याला आपण माणसाचे षडरिपू असं म्हटलेलं आहे. मित्र हो, ही माणसाची माणूस असण्याचे गुण आहेत, माणसाचे माणूस असण्याची लक्षणं आहेत. माणूस याच्यासह जन्मतो आणि याच्यासह जगतो. ही सगळी जी गुणं आहेत, ही सगळी गुणं माणसाच्या अंतिम क्षणापर्यंत असतात आणि हेच गुणं माणसाला जगण्याला भाग पाडत असतात. त्याच्या जगण्यामध्ये तो जो कृती करतो, जसं वागतो, त्या वागण्याला तो या गोष्टी प्रेरणा देत असतात. मित्र, हे जे सत्य आहे, हे सत्यच तर चमेली सांगतो. म्हणजे ही कादंबरी केवळ आणि केवळ कथा सांगते असं नाही आहे. मित्र, ही कादंबरी त्याच्या पलीकडे खूप सांगते ना. माणूस कसं आहे ते सांगते. ठीक आहे ना, माणसाने माणुसकी सांभाळली पाहिजे आणि माणसाने आपल्या सहज प्रवृत्तीवर, आपल्या माणूस असण्याच्या प्रवृत्तीवर, आपल्या विकारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे ना. तसं नियंत्रण ठेवल्याशिवाय माणसाचं सामूहिक जगणं आकाराला येईल कसं? ते आवश्यकच आहे. माणसाची संस्कृती आकाराला कसं आहे? संस्कृती या शब्दामध्येच मित्र संस्कार हा शब्द लपलेला आहे किंवा संस्कार अपेक्षित आहे. संस्कार म्हणजे काय? तुम्ही तुमच्यावर बंधनं लादून घेणं. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्यावर बंधनं लादणार नाही तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून किंवा समूहाचे घटक म्हणून, समाजाचा एक भाग म्हणून जगणार कसे? तुम्ही प्रत्येकजण जर स्वतंत्रपणे तुमच्या पद्धतीनं स्वैर जगायला लागलात तर सामाजिक जीवन अस्तित्वात येईल कसं? येणार नाही ना. तेव्हा तुमच्या स्वातंत्र्याचा बळी देऊनच तुम्हाला सामाजिक जीवन स्वीकारायचं आहे किंवा आकाराला आणायचं आहे, हे सत्यच आहे. आणि तुमची भौतिक संस्कृती तेव्हाच विकसित होईल की जेव्हा तुम्ही सभोवतालचे जे घटक आहेत त्या सभोवतालच्या घटकावर संस्कार करून तुम्ही हवं ते त्या सभोवतालच्या घटकावर संस्कार करून तुम्ही तुमच्या भौतिक संस्कृतीची जडणघडण करणार नाही, तोपर्यंत भौतिक संस्कृती विकसित होणार नाही. आणि तुम्ही तुमच्यावर बंधनं लादून घेऊन, काही संस्कार लादून घेऊन तुम्ही माणुसकी सांभाळणार नाही, काही गोष्टी सांभाळणार नाही, काही जीवनमूल्य सांभाळणार नाही, तोपर्यंत सामाजिक जीवनही अस्तित्वात येणार नाही. पण मित्र, हे सगळं होत आलेलंच आहे आणि माणूस करतो. पण तरीही माणसाचे जे विकार आहेत ते विकार पूर्णतः माणसाच्या ताब्यात नसतात. हे जे सत्य आहे, हे सत्य तरी ते चमेली सांगते ना. चमेली असं म्हणते की काय करावं भाऊ, लई दिवस उपास घडला, निवळ उपास हो, किती दिवस उपाशी राहायचं, अनुभव जन्माची सवय आहे, जाईल कशी? मित्र, माणसाचा जो माणसाचे जे विकार आहेत, वासना आहेत, ह्या वासना मधूनच उफाळून येतात आणि या वासनांवर पूर्णपणे माणसाला नियंत्रण ठेवता येत नाही. हेच तर चमेली सांगतो. हे जीवनाचं सूत्र आहे मित्र. तेव्हा ही कादंबरी अशा विधानांतून वगैरे माणसाच्या वागण्याचा किंबहुना माणूस कसा आहे त्याचाही शोध घेते असे आपल्याला म्हणता येतं. मित्र, रंगनाथ नावे आणि चमेली यांच्यात संबंध आहेत असे गावात चर्चा असते, रंगनाथ नाव्यांची आणि चमेलीची. आणि याच्याविषयी कल्लोळी चमेलीला विचारतो किंवा चमेलीला तो या संबंधाविषयी बोलत असतो. त्याच्यात येणारे संवाद पहा कसे आहेत. कल्लोळी असं म्हणतो, चमेली, त्या नाव्याचा सारा संसार उधळलाय की र, कशाला त्या नाव्याच्या पाठीमागे लागला? चमेली असं म्हणतो, एका हाताने कटाळी वाजते
चमेली पहा नारायण कल्लोळीला म्हणतो, एका हाताने काटाळी वाजते. म्हणजे रंगणात न्हाव्याला जे हवं होतं तेच मी देते, रंगणात न्हावी आपणहून माझ्याकडे आला, हे चमेलीला सांगायचं आहे. पण पुढे काय म्हणते पहा, चमेली असं म्हणते, पोटासाठी करावं लागतं साहेब. म्हणजे चमेली रंगणात न्हाव्याची जी मैत्री करते, जवळीक साधते, ती केवळ तिच्या शरीराची भूक म्हणून साधत नाही, तर त्याच्या पलीकडे पोटाचीही भूक आहे, हे चमेलीने यातून सांगितलेलं आहे. मित्र हो, मानवी जीवनामध्ये पोटाची भूक आणि शरीराची भूक हे अंतिम सत्य असणाऱ्या गोष्टी आहेत. मानवी जगण्याला आकार देणाऱ्या गोष्टी आहेत. टाळू म्हटलं तरी टाळता येत नाही अशा गोष्टी आहेत. मित्र हो, हे आपल्याकडे ज्यांना आपण संत वगैरे म्हणतो ना, त्या संतांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे. मित्र हो, संत तुकारामाने एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या सगळ्या इंद्रियाला वळण लागलेलं आहे आणि त्याला आवळायचं म्हटलं, आकळायचं म्हटलं, त्याला ताब्यात ठेवायचं म्हटलं तरी ते ऐकत नाहीत. माझ्या इंद्रियाला वळण पडलेलं आहे. हे संत तुकारामांसारख्या कवीने, संत तुकारामांसारख्या संताने आणि संत तुकारामांसारख्या मानवी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या महान विचारवंताने व्यक्त केलेलं विधान आहे किंवा सांगितलेलं सत्य हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, ते सत्य चमेली इथं सांगत नाही का? चमेली तेच सांगते ना, पोटासाठी सगळं करावं लागतं. मित्र, वासना, आपण दुसऱ्या शब्दात असं म्हणू, भूक आणि वासना या प्रेरणा इतक्या प्रभावी आहेत की माणसाला ते टाळता येत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे चमेली असं म्हणते, चमेलीचाच तोंडी असणारं विधान आहे, आपापल्या कर्माची वासनांची फळं माणसं भोगत असतात. रंगणात न्हावे माझ्यामुळे दुःख भोगतो, त्याचा संसार माझ्यामुळे उद्ध्वस्त झाला असं नाही, त्याच्या कर्माचीही फळं आहेत असं चमेली म्हणते. मित्रो, आपण धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये फार जाऊ नये, फार तिथे घुसायचं नाही, पण माणसांचं वागणं माणसाला सुखदुःख भोगायला भाग पाडतं, हे साधं सूत्र आहे. आणि हे साधं सूत्र तुम्हाला असं लक्षात येईल की गौतम बुद्ध जे आहेत, महान तत्त्वज्ञानी आपण ज्यांना म्हणतो, ते हेच सांगतात. महावीर जे आहेत, वर्धमान महावीराने मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि साधा हा जो चमेली आहे तो चमेलीसुद्धा सांगतो. मित्र हो, जीवनाचं तत्त्वज्ञान खरं तर ना ग्रंथातून येत नाही, ते जगण्याच्या अनुभवातूनच येत असतं. तेही त्यांनी जगण्याच्या अनुभवातून मांडलेलं आहे. चमेली जगण्याच्या अनुभवातून मांडते. जेव्हा एखादं तत्त्वज्ञान जगण्याला लागू होत नाही तेव्हा लक्षात घ्यायचं हे जगण्याच्या अनुभवातून आलेलं तत्त्वज्ञान आहे, कल्पनेनं आलेलं तत्त्वज्ञान आहे. आणि मग असं कल्पनेनं आलेलं तत्त्वज्ञान उपरं ठरते. जगण्याला कुठल्या तत्त्वज्ञानाचा संबंध असतो मित्र? जगण्याला कुठल्या तत्त्वज्ञानाची जोड देता येते? जे जगण्यातून आलेलं आहे तेच तत्त्वज्ञान. गौतम बुद्ध असतील, वर्धमान महावीर असतील, त्यांनी जगण्याच्या अनुभवातून तत्त्वज्ञान मांडलं. मित्र हो, मी तर तुम्हाला एवढ्यासाठी हे सांगितलं की चमेली तिच्या जगण्याच्या अनुभवातून एक नवतत्व इथं सांगते आहे की ज्या तत्त्वाचा संबंध फार मागच्या त्या तत्त्वज्ञानाशी जोडता येईल. इतकं हे म्हणजे चमेलीचं सांगणं आहे. ते सांगायचं ते हे की या कादंबरीमध्ये येणारी अशी जी विधानं आहेत, येणारे असे जे संवाद आहेत, पात्रांचं जे बोलणं आहे ते उगीच नाही आले, ते मानवी जीवनाचा शोध घेणारे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहा, कुसुमला नारायणविषयी शंका कुशंका असते की नारायण, गावामध्ये चर्चा असते. काय चर्चा असते? गावामध्ये चर्चा अशी असते की हा जो नारायण आहे, या नारायणची आता चमेलीशी फार जवळीक वाढलेली आहे. आणि अशा पद्धतीचं सांगण्यामध्ये या जनमतचाही खूप म्हणजे हातभार असतो. जनमत अशा बातम्या छापत असतं काही पण. आणि गावामध्ये चर्चा करायला तर काय, लोक स्वैर आपले कल्पनाशक्ती सोडत असतात आणि थेट नारायण कल्लोळी आणि चमेली यांचे संबंध आहेत असं लोक म्हणत असतात. आता कुसुम पहा, कुसुम महाविद्यालयात असणारी मुलगी, शिकणारी मुलगी आहे. आणि तिचं जे मन आहे ते मन नारायणकडे ओढलं गेलेलं आहे. पण नारायणच्या विषयी जेव्हा अशी चर्चा होते की नारायणचे आणि चमेलीचे संबंध वगैरे आहेत, तेव्हा ठीक आहे ना, ज्याच्याविषयी आपलं मत चांगलं आहे, ज्याच्याकडे मन आकर्षित झालेलं आहे, त्यांच्याबद्दल जर असं कोणी म्हणत असेल तर मानवी मनामध्ये शंका कुशंका येतात ना. चमेलीच्या मनामध्ये येत. आणि चमेली नारायण कल्लोळीला विचारते की नक्की काय आहे. नारायण कल्लोळी त्याला जेवढं सांगता येईल तेवढं तो सांगतो. कोणाला सांगतो? तो चमेली आपलं कुसुमला सांगतो की बाई गं हे कसं खोटं आहे वगैरे. आणि त्याचबरोबर तो हेही सांगतो की मी त्यांच्या हितासाठीचा प्रयत्न करतो आहे, शाळा वगैरे सुरू करतो आहे आणि वेश्यांची मुलं शिकावेत ही माझी धडपड आहे. चमेलीला कुसुमला जेव्हा नारायण कल्लोळीचे दुसरं रूप लक्षात येतं, कळतं,
तेव्हा कुसुमला खूप बरं वाटतं आणि तिचं ते जे बरं वाटणं आहे, तिला जो आनंद वाटणं आहे, तो व्यक्त करत असताना, तो सांगत असताना लेखकानं जे विधान केलेलं आहे ते विधान किती अर्थपूर्ण आणि किती छान आहे, सुंदर आहे. पहा विधान असं आहे, कुसुमला वाटलं की आपल्या डोळ्यासमोर नारायण कल्लोळी पाहता पाहता वाढतो आहे, एखाद्या वटवृक्षांसारखा वाढतो आहे. हे विधान आहे. आपण जेव्हा ललित कलाकृती सुंदर असावी, त्याचं सौंदर्य असावं, रचनेचं वगैरे सौंदर्य असावं असं म्हणत असतो. मित्र हो, कुठलीही रचना सुंदर असायला हरकत नाही, पण त्याच्यातला आशय खूप महत्त्वाचा असतो, तो आत्मा असतो, त्याला सजवलं पाहिजे. तुम्ही सांगता काय हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कसं सांगता हे पूर्णतः गैरलागू आहे असं नाही. सांगणंही तुमचं सुंदरच असावं, पण मुळात मित्र तुम्ही नक्की जे सांगणार आहात ते सुंदर असावं. या कादंबरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे की लेखकाला जे सांगायचं आहे तेही सुंदर आहे आणि त्यांनी सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आहे. हे विधान पहा किती सुंदर आहे की कुसुमला वाटलं की आपल्या डोळ्यासमोर नारायण कल्लोळी पाहता पाहता वाढतो आहे. म्हणजे त्याच्याविषयी ज्या शंका कुशंका होत्या त्या आता कमी होत आहेत आणि नारायण कल्लोळी कसा वाढतो आहे, एखाद्या वटवृक्षासारखा वाढतो आहे. म्हणजे मोठा वाढतो आहे, चांगला वाढतो आहे, आदरस्थानी वाढतो आहे. आपुलकी जवळीक वाढते आहे त्या कुसुमची नारायण कल्लोळीविषयी. या सगळ्यांचं ते विधान पहा. नारायण कल्लोळीच्या मनस्थितीविषयीचं एक विधान येतं या कादंबरीमध्ये. आता नारायण कल्लोळीला पहा, तो हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो, त्या चमेलीला वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण चमेलीचं जीवन सुधारावं, वेश्यांचं जीवन सुधारावं, त्यांच्या जीवनामध्ये काही समाधान यावं, त्यांच्या जीवनाचं काही भलं व्हावं याच्यासाठी प्रयत्न करतो. आता लोकांनी खरं तर पहा नारायण कल्लोळीच्या या प्रयत्नाला आधार दिला पाहिजे, सहाय्य केलं पाहिजे. ते सहाय्य तर करतच नाहीत, मदत तर करतच नाहीत, पण लोक या नारायण कल्लोळीच्या प्रयत्नाविषयी उलटं बोलतात आणि नारायण कल्लोळीची त्या वेशीशी, नारायण कल्लोळीची चमेलीशी, काय हिजड्याशी संबंध आहेत असं उलटं बोलत असतात. लोकच बोलतात असं नाही. नारायण कल्लोळीचे आईवडीलसुद्धा नारायण कल्लोळीला म्हणतात की बाबा हे कशाला तू करतोय, तू लग्न करून संसार करणं, चांगलं जगणं. तू नारायण कल्लोळीचे वडील तर नारायण कल्लोळीला बोलतसुद्धा नाहीत. का? हा मुलगा बोलण्याच्या सुद्धा लायकीचा नाही असं त्यांना वाटतं. बरं का, एखादी गोष्ट सांगावी तर नारायण कल्लोळीची पद्धत काय, नारायण कल्लोळी जेवण्यापुरतंच घरी येतो. जेवत असताना लोक सांगतात खाली मान घालून जेवण करतो, त्याला तो प्रतिसादच देत नाही. नारायण कल्लोळीचे वडील त्याच्या बायकोला म्हणजे नारायण कल्लोळीच्या आईला नेहमी सांगत असते याला काहीतरी समजून सांग. ते स्वतः काही सांगत नाहीत, कारण त्यांना वाटतं हा ऐकतच नाही तर सांगा कशाला. आणि नारायण कल्लोळीची आई नारायण कल्लोळीला सांगण्याचा प्रयत्न करते, नारायण कल्लोळी काही ऐकत नाही. पण नारायण कल्लोळीच्या पुढे दुसरा प्रश्न असा आहे की एकीकडे मी चांगलं काम करतोय, समाजही समजून घेत नाही आणि आई वडील सुद्धा समजून घेत नाहीत. आता एकीकडे आपण काय म्हणत असतो की माणसानं चांगलं करावं, माणसानं उपकार करावा. आपल्याकडे तर अभंग काय गात असतो आपण, अभंग संत तुकारामाचे गात असतो. काय गात असतो की जो लोकांवर उपकार करतो, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजे तो देव आहे, देवा इतका मोठा आहे असं आपण म्हणतो, अभंग आपण असं म्हणतो. पण आपल्या घरातला एखादा व्यक्ती असा उपकार करायला निघाला तर मग आपल्याला कसं वाटतं, आईवडिलांना कसं वाटतं. एखादा त्यांचा मुलगा असा परोपकार करायला निघाला तर मग तसं त्याच्याविषयी त्याला आपण देव समजतो का. एखाद्या बाईचा नवरा समजा नोकरीला आहे, पगार झाला आणि पगार झालेल्या दिवशी त्यानं गोरगरिबाला पगार वाटून टाकला. आता या घरातल्या बायकोला त्याच्या वाटावं का नाही की हा देव आहे, देव माणूस आहे, किती आदराने त्याच्याकडे पाहायला पाहिजे. पाहिल का ती नाही पाहत, आल्या त्याला शिव्यातून घराच्या बाहेर काढील नाही. म्हणजे आपण पहा काय करत असतो, चांगलं तत्त्वज्ञान सांगत असतो, ते व्यवहारात असावं, पण कोणाच्या लोकाच्या असावं असं आपल्याला वाटतं. आपण आपल्या व्यवहारात आणतो का नाही. एखादा असा परोपकार करणारा मुलगा आईवडिलांना आवडतो का, नाही आवडत. इतका परोपकार करणारा, आपला सगळा पगारच लोकांना देऊन टाकणारा नवरा बायकोला आवडतो का, नाही आवडत. म्हणजे तत्त्वज्ञान सांगायचं पण व्यवहारात नाही आणायचं. म्हणजे तत्त्वज्ञानापासून आपण किती दूर आहोत मित्र. हाच तर माणूस आहे, इतका गुंतागुंतीचा जो आहे ना तो माणूस आहे. जगातला कुठलाच प्राणी माणसा इतका गुंतागुंतीचा नसेल, इतका गुंतागुंतीचा प्राणी आहे माणूस नावाचा प्राणी.
आणि इतका क्रूरही कुठला दुसरा प्राणी नसेल, इतका स्वार्थी दुसरा कुठला प्राणी नसेल, इतका हा क्रूर, इतका स्वार्थी आणि इतका गुंतागुंतीचा प्राणी आहे. आपल्या कल्पनेच्या पलीकडचा गुंतागुंतीचा हा प्राणी आहे. आता नारायण कल्लोळी आपल्यापैकीच ना. नारायण कल्लोळीला या माणसांचं असं हे गुंतागुंतीचं वागणं समजून घेताना प्रचंड तणाव येतो, ताण येतो. करायचं काय बरं? त्याची अडचण ही आहे की आपण हे समाजाच्याच भल्यासाठी करतो, ते सांगणार तरी कोणाला? कारण पहा, माणसाचं दुसरं एक आहे, जे मनामध्ये त्याच्या कुठेतरी दडलेलं आहे, मनामध्ये आता खूप वाढत आहे, ते कोणाला तरी सांगितलं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. नाही तर तणाव वाढत जातो, माणूस अशांत होत जातो. त्याच्या डोक्यामध्ये हे जे वाढलेले विचार आहे, जे कोणाला सांगता येत नाही, ते वाढत गेले तर माणूस बेचैन होतो. हे एक माणसाचं आहे. कारण माणसाला त्याची दुःख कोणाला तरी सांगता आली पाहिजेत. माणसाला त्याचं सुखदुःख, त्याच्या भावना, त्याच्या अपेक्षा, त्याच्या मनात जे दडलंय ते कोणाला तर सांगता आलं पाहिजे. नारायण कल्लोळीची अडचण अशी आहे की ते सांगणार कोणाला, समजून घेणारच कोणी नाही ना. पण त्याला असं वाटते की आपण आता कुसुमला सांगू, कुसुम ऐकून घेईल आणि तो कुसुमला काही गोष्टी सांगतो. सांगितल्याच्या नंतर पहा, नारायण कल्लोळीच्या हा आत्मसंवाद आहे असं आपण म्हणू. जसा संवाद आहे तसा आत्मसंवाद आहे, स्वगते आहे. कुसुमला त्यानं बरंच काही सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर नारायण कल्लोळीचं एक म्हणजे त्याच्या मनातलं जे आहे किंवा त्याला जे वाटतं ते पहा, त्याच्याबद्दल जे विधान आलेलं आहे, निवेदकाने जे विधान केले ते पहा कसं आहे. कुसुमला त्यानं बरंचसं सांगितलं होतं, पण बरंचसं न सांगता येण्यासारखं भरपूर त्याच्याजवळ शिल्लक होतं. पाणी वाहून गेल्यावर तळचा चिखल असावा तसं. म्हणजे बरंचसं सांगितलं. सांगितल्याच्या नंतर मोकळं वाटलं त्याला, पण खूप त्याच्याजवळ असं होतं की जे सांगता न येण्यासारखं होतं, की पाणी वाहून गेले आणि त्याच्या खाली चिखल असावं तसं खूप काही आहे. म्हणजे खूप सांगून तो मोकळा झाला, पण खूप आहे. मित्र हो, मानवी जीवनाचं हेही सत्य आहे की माणूस जे सांगता येईल तेवढंच काही सांगतो, पण सांगता न येण्यासारखं माणसाकडे खूप असतं. मानसशास्त्रामध्ये पहा, प्रकट म्हण, अप्रकट म्हण आणि अबोध म्हण ही जी कल्पना मानसशास्त्रामध्ये मांडली जाते ती किती अर्थपूर्ण आहे. की फार कमी माणूस प्रकट होतो, खूप जास्तीचा भाग जो असतो तो अप्रकटच असतो. तो प्रकट होतच नाही, सांगतच नाही, सांगताच येत नाही. आणि त्याच्यापेक्षा कितीतरी जास्तीचा असा भाग आहे की जे सांगायचं ते त्यालाही माहीत नाही. असं मानवी जीवनाचं हे गुंतागुंतीचं शास्त्र आहे. मानवी जीवनाची गुंतागुंत आहे. मित्र हो, लेखक ही सगळीच गुंतागुंत उलगडत जातो असं नाही, पण लेखक मानवी जीवनाच्या या गुंतागुंतीवर विधानं करत जातो, मानवी जीवनाची गुंतागुंत सांगत जातो. आणि अशा गुंतागुंतीचे हे जे सगळे जे पात्र आहेत, या कादंबरीतले जे पात्र आहेत ते माणसंच आहेत ना. या पात्रांच्या माध्यमातून तो सांगतो, हे लक्षात घ्या. आता नारायण कल्लोळीचं व्यक्तिमत्व पहा की त्याला समजून घेणारं कोणीच नाही. कुसुमला त्यानं सांगितलंय, पण कुसुमला तरी सगळं सांगता येतं का? नाही सांगता येत ना. साधी गोष्ट आहे ना, कुसुमविषयी त्याच्या मनामध्ये आकर्षण आहे. आता ही गोष्ट नारायण कल्लोळीला सांगता येते का? सांगता येत नाही ना. सांगितलं तर तिची प्रतिक्रिया काय असेल हा याच्या पुढचा प्रश्न आहे ना. आणि म्हणून संबंध कादंबरीभर हे दोघंही एकमेकाविषयीचं आकर्षण लपवून ठेवतात. ही गोष्ट सांगत नाही, कशी सांगायची हाही प्रश्न आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी कोणाला सांगता येत नाहीत, कारण नेहमी भीती असते प्रतिक्रिया काय उमटेल. नारायण कल्लोळी सामान्य माणूस आहे, आपल्यासारखाच माणूस आहे, त्यालाही सांगता येत नाही. आणि मित्र हो, सगळ्यांनाच हे असं असतं, आपल्याला जे काही आपल्या मनात वाटतं ते सांगता येत नाही. आणि हे बरं आहे की कोणाच्या मनात काय आहे, काय दडलं आणि त्याच्या मनातल्या मनात काय वाटतं ते दुसऱ्याला कळत नाही म्हणून बरं आहे. नाहीतर समोरच्याच्या मनामध्ये काय आहे, त्याला काय वाटतं हे जर समोरच्याला कळलं असतं तर माणसाचं जगणं फारच अवघड झालं असतं. माणसाचं सामाजिक जगणं जे आहे, समूह जगणं जे आहे ते मित्र अस्तित्वातच आलं नसतं. आपल्याकडे मराठीमध्ये एक चित्रपट आहे याच्यावर की दुसऱ्यांच्या मनातलं कळालं तर काय होतं. आपल्याला वाटतं इतरांच्या मनातलं आपल्याला कळावं, पण कळाल्यावर काय होतं ते त्या चित्रपटामध्ये दाखवलं आहे. पण एवढं मित्र हो नक्की की खरंच मानवी मनामध्ये खूप काही दडलेलं असतं. आणि जे दडलेलं आहे ते आपल्या मनामध्ये जे काही येतं किंवा जे काही असतं दुःख वगैरे ते सांगावं असं वाटते, पण सगळं सांगण्यासारखंही नसतं. नारायण कल्लोळीच्याबद्दल हे जे विधान आहे त्यातून माणसाची जी गुंतागुंत आहे, माणसाचं हे जे असणं आहे, हे असणंही लेखक
अधोरेखित करत जातात. मित्रहो, लोकशाहीच्या स्थितिगती सांगताना अनिल कुंभारांनी एका ठिकाणी विधान केलं आहे. ते विधान पहा कसं आहे. ते असं म्हणतात, अरे बाबा, ही निवडणूक म्हणजे रेस असते आणि या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार म्हणजे रेसचा घोडा असतो. या घोड्यावर मोठी माणसं पैसे लावतात. जिंकले तर हजारो पटींनी फायदा उचलतात, हारले तर पुढच्या रेसची वाट पाहतात. हे अनिल कुंभारांच्या तोंडी असणारं विधान आहे किंवा अनिल कुंभारांनी लोकशाहीचं केलेलं हे मूल्यमापन आहे. हे खरं नाही का? आपण सहज म्हणत असतो. आपणही खेड्यातली कुठलीही माणसं, साधी माणसंसुद्धा म्हणत असतात. काय म्हणतात? ती असं म्हणतात की हे जे राजकारणी असतात ते राजकारणी कोणाचं ऐकतात? भांडवलदाराचं ऐकतात. राजकारणी कारखानदाराचं ऐकतात. राजकारणी श्रीमंतांचं ऐकतात. मित्र, हे खरंच आहे. राजकारणी भांडवलदाराचं ऐकतात, कारण राजकारणी यांना पाण्यासारखा ओतण्यासाठी पैसा कोणी पुरवलेला असतो? हा पैसा भांडवलदारांनीच पुरवलेला असतो. म्हणून राजकारणी भांडवलदाराचं ऐकत असतं. हे आपण म्हणतो ते पूर्ण खोटंच आहे असं नाही, आणि खरंच आहे. भांडवलदार रेसचा घोडा जसा असतो ना, घोड्याची रेस असते म्हणजे पळणं, आणि त्या पळणाऱ्या घोड्यावर लोक पैसे लावतात. हे वास्तवातला खेळ आहे. पैसे लावतात. ज्यांचा घोडा जिंकला तो जिंकला. तसं स्वरूप आहे. आपल्याकडे ते WW नावाचा एक प्रकार आहे पहा, WWE. तो प्रकार तसाच आहे. माणसं माणसावर. पहिलं काय करायचे माणसं अशा पद्धतीनं कोंबड्याच्या झुंजी लावायचे, माणसं रेड्याच्या झुंजी लावायचे आणि त्याच्या झुंजीवर पैसे लावायचे माणसं. आता पहिल्यापासूनच माणसाला ही सवय आहे. माणूस हा क्रूर, दुसरे मेले तरी चालतील, पण झुंजी लावायची. कोंबड्याच्या झुंजी तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत. बैलगाड्यांच्या झुंजी पालावल्या जातात आपल्याकडे. हे झुंज आहे, म्हणजे शर्यती आहेत, आणि ते आपण बघतो. म्हणजे माणूस किती क्रूर आहे पहा ना. त्यांच्या झुंजी लावायच्या ना आपण मनोरंजन म्हणून पाहायचं. बैलांच्या गाडीच्या झुंजीसुद्धा क्रूरतेचाच प्रकार आहे. तो काही खूप चांगला अशातला भाग नाही, पण माणूस त्याच्यातून मनोरंजन. रेड्याच्या झुंजी लावतो माणूस आणि त्याच्यातून मनोरंजन करतो. म्हणजे रेडे एकमेकाचं रक्त काढून घेतात, त्यांचं अंग फाडतात एकमेकाला शिंग लागून, आणि आपण मात्र मनोरंजन म्हणून पाहतो. एवढंच नाही, माणसं काय करतात? आपल्या रेड्यानं दुसऱ्या रेड्याचं रक्त जास्त काढावं म्हणून आपल्या रेड्याच्या शिंगाला एक नोक काढतात, आकार देतात, त्याला साळतात, टोक काढतात त्याला, की ते जो शेंडा आहे त्याचा तो टोकदार असला पाहिजे, तीव्र असला पाहिजे आणि दुसऱ्या लागला पाहिजे. मित्र, एवढंच नाही, माणसं कोंबड्याच्या झुंजी लावताना कोंबड्याच्या पायाला पत्ती असते ना, ब्लेड असते ना, दाढी करायची ब्लेड, ते पातं बांधत असतात कोंबड्याच्या पायाला. का? दुसऱ्याचं रक्त काढलं पाहिजे, दुसऱ्या कोंबड्याचं. इतकं आपण, म्हणजे माणूस असा आहे. मित्र, ही सवय पुढे माणसाला लागली. माणसं राजकारणामध्ये सुद्धा काय करतात? हे म्हणजे पैसे लावायचे, एखाद्या पक्षाला पैसे द्यायचे, आणि तो पक्ष जर निवडून आला तर काय करायचं? आपल्याला हवे ते निर्णय घ्यायला लावायचे आणि दामदुपटीनं किंवा अनेक पटीनं पैसे वसूल करायचे. नाही निवडून आला, समजा पडला, तर काय करायचं? 5 वर्षे वाट पाहायची, पुन्हा त्याला पैसे लावायचे. मित्र, आजही हे आपल्या लोकशाहीचं वास्तव आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आजही हे जे भांडवलदार लोक असतात, हे भांडवलदार लोकच या राजकीय पक्षांना किंवा उमेदवारांना पैसे पुरवतात. हे वास्तव आहे, वस्तुस्थिती आहे. लेखकाने ही वस्तुस्थिती इथे नोंदवलेली आहे. ही कादंबरी 1985ला प्रकाशित झाली. त्यावेळेस हे वास्तव होतं. आजचंही हे वास्तव आहे. वास्तव फार बदललेलं नाही, उलट या वास्तवाची तीव्रता वाढलेली आहे. आपण जर साधं निवडणुकीच्या काळामध्ये साधं खेड्यामध्ये जाऊन पाहा तुम्ही, किती पैशाचा ओघ वाहतोय. हे पैसे येतात कुठून? हे जे राजकारणी असतात हे काही मेहनत करून पैसे कमवतात आणि मग लोकांना पैसे वाटतात का? तसं नाही आहे. हे साधी गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. मित्र, मग अनिल कुंभार हे जे म्हणतो ते खरं नाही का, की हे रेसचे घोडे आहेत आणि मग यांना स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यच नाही ना? काय निर्णय घेणार? कारण यांना निवडूनच दुसऱ्यानं आणलेलं आहे ना. जसं त्या घोड्याला स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कुठं आहे? खरं तर घोड्याला पळायचं असते का? घोड्याला पळायचं नसते. त्याला पळायला लावणारे दुसरेच माणसं असतात. तसेच हे आहेत ना, पुढे यांना निर्णय घ्यायला लावणारी माणसं दुसरेच आहेत. अशा पद्धतीनं आपल्या लोकशाहीची ही जी गती झाली आहे किंवा लोकशाहीची ही जी स्थिती आहे, लोकशाहीची ही जी विटंबना आहे, लोकशाहीचा हा जो खेळखंडोबा आहे, हा खेळखंडोबाच अशा विधानातून मांडलेला आहे. हे आपल्या लक्षात येतं. आणि लोकशाहीचं आजचं जे वास्तव आहे हे आपल्याला कळतं. मित्र, नारायण जो हतबल होतो, तो हतबल झाल्याच्या नंतर सभोवताल जो आहे तो सभोवताल काय फार समाधानकारक नाही. चमेली निवडून येईल का? नाही सांगता येत. लोक आपल्या पाठीमागे आहेत का? नाही सांगत.
म्हणजे सांगता येत नाही म्हणण्यापेक्षा नाहीतच. म्हणजे एकीकडे आपण लोकांच्या हितासाठी प्रयत्न करतो, लोक आपल्या पाठीमागे नाहीत. लोक कोणाच्या पाठीमागे आहेत? जे त्यांच्यावर अन्याय करतात त्यांच्या पाठीमागे आहेत. नारायण हतबल होतो. विशेष म्हणजे चमेलीच्या बद्दल आणि त्याच्याबद्दल लोक काही पण बोलायला लागतात. नारायण हतबल होतो. हतबल झाल्याच्या नंतर नारायणच्या बद्दल एक साधं विधान या कादंबरीमध्ये आले. ते कादंबरीमधलं विधान बा असं आहे की त्याचं वय आज सकाळपासून एकदम दुपटीनं वाढलं होतं. पहा, हे साधं विधान आहे. याच्यामध्ये पहा 6-7 शब्द आहेत, पण हे विधान काय सांगतं पहा. त्याचं वय आज सकाळपासून एकदम दुपटीनं वाढलं होतं. मित्र हो, एक नारायण कल्लोळच्या जीवनामधली हतबलता व्यक्त करताना हे विधान उपयोगात आणलं किंवा हे विधान वापरलेलं आहे किंवा हे विधान या कादंबरीमध्ये आलेलं आहे. मला तुम्हाला सांगायचं हे आहे की शब्दाची रचना किंवा शब्दाचं उपयोजन किंवा भाषेचं उपयोजन किती समर्थपणे केलेलं आहे हे तुमच्या लक्षात यावं. की वय वाढणे, माणसाचं वय अचानक वाढणे म्हणजे काय? माणसाच्या जीवनामध्ये येणारी हतबलता आहे, निराशा आहे की आपण जे करतोय त्याला काही अर्थच नाही का, आपल्या जगण्यालाच काही अर्थ नाही का, अशा पद्धतीची निराशा येणं, त्या निराशेचं हे निराशाला दिलेले शब्दरूप आहे हे आपण लक्षात घ्या. तर रस्त्यात चमेली पडलेल्या, त्या चमेलीच्या रस्त्यात पडलेल्या अवस्थेचं वर्णन करताना लेखकाने एक विधान केलं आहे. ते विधान असं आहे, एखादा आक्रोश वातावरणात पसरावा तशी ती पसरली होती. पहा, चमेली जे रस्त्यात पडलेली आहे ना, त्या पडल्याचं हे वर्णन आहे. वर्णन किती समर्पक शब्दामध्ये केलेलं आहे. पहा, एखादा आक्रोश वातावरणामध्ये पसरावा तशी पसरली होती. एखादं वेदना, दुःख, आक्रोश, रडणं, ज्याला कमालीच्या तीव्रतेचं दुःख जे आहे ते दुःखच, तो आक्रोश वातावरणामध्ये संबंध पसरावा तशा पद्धतीचं या चमेलीचं पसरणं होतं. अस्ताव्यस्त पडलेली आहे ना ती, त्याचं वर्णन खूप बोलकं असणारं वर्णन, अर्थपूर्ण असणारं वर्णन आहे. मित्र हो, पुढे आत्मभान आणि जबाबदारी विसरलेल्या माणसाविषयीचं एक विधान आलं आहे या कादंबरीमध्ये. त्यांचं वर्णन आलेलं आहे. ते वर्णन पहा कसं आहे. कशी आहेत ही माणसं, कितीही अन्याय हो यांना पराक्रम दाखवायला, पौरुष दाखवायला कितीही संधी असो, पण नेमकं याच क्षणी ते आपली लांब लचक शेपटी आपल्या ढोंगणात इतक्या सफाईने घालतात की पाहणाऱ्याला वाटावं, अरे ते शेपटी नव्हतीच. हे जे या कादंबरीमध्ये आलेलं वर्णन आहे ना त्यांचं किंवा विधान आहे ना, किती बोलकं आहे पहा. म्हणजे माणसाला पहा एखाद्या वेळेस संधी असते कशाची, पौरुष दाखवण्याची किंवा त्याचं कर्तृत्व दाखवण्याची. म्हणजे रंगणात न्हाव्याच्या पत्नीवर जेव्हा इनामदाराचा मुलगा बलात्कार करतो तेव्हा त्याच्या विरोधामध्ये पेटून उठणं, त्याच्या विरोधामध्ये रान उठवणं आणि त्याच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडणं, हे आबासाहेब देशमुखांच्या पुढे संधी नव्हती का? मालिनीबाई पैठणकरांच्या पुढे संधी नव्हती का? ही मोठी माणसं आहेत ना, कारण त्यांच्या कुठल्याही कृतीला किंमत आहे ना, त्यांच्या कुठल्याही बोलण्याला किंमत आहे. त्यांनी जर मोर्चा काढला असता तर काय झालं असतं? सत्याच्या बाजूनं, न्यायाच्या बाजूनं उभं टाकण्याची त्यांना संधी आहे. एवढंच नाही, पोलिसांना संधी नव्हती का? जो फौजदार आहे त्यांना संधी नाही का? संधी आहे ना, की अन्याय केला आहे ना, पकडून न्यायचं आणि त्याच्यावर केस दाखल करायची. फौजदारांना संधी नाही का? फौजदारांना संधी आहे. तहसीलदारांना संधी नाही का? तहसीलदारांना संधी आहे. राजकारणातल्या इतर व्यक्तींना संधी नाही का? संधी आहे ना. त्यांचं कर्तृत्व किंवा त्यांची जबाबदारी पार पाडण्याची संधी आहे. ही संधी ते घेतात का? नाही घेत. मित्र, तेच नाही, समाजातली कुठलीही माणसं पाहणं अशा पद्धतीनं ज्या क्षणी किंवा ज्या प्रसंगी तुम्ही तुमची भूमिका घेणं अपेक्षित असते, माणसाने आपली भूमिका घेणं अपेक्षित असते आणि जबाबदारीनं वागणं अपेक्षित असते, जबाबदारी पार पाडणं अपेक्षित असते, जबाबदारी पार पाडण्याची तुम्हाला संधीच आलेली असते, अशा वेळी आपण काय करतो? जबाबदारी पार पाडत नाही, आपण नमतं घेतो, तिथून पळ काढतो. ही माणसाची प्रवृत्ती आहे. माणसाची अशी प्रवृत्ती आहे, माणसाची अशी सवय आहे. त्याच्यावरचं किती बोलकं हे विधान आहे पहा. लेखक म्हणतात माणसं अशा वेळेस काय करतात? शेपटी ढुंगणात घालतात. म्हणजे माणसं जे करायचं ते करत नाहीत. पुढे लेखक असं म्हणतात, पाहणाऱ्याला वाटावं अरे इथं शेपटी नव्हतीच. म्हणजे पाहणाऱ्याला वाटावं की याच्यात ती क्षमताच नाही. आणि म्हणूनच या कादंबरीमध्ये अशी विधानं आलीत की चमेली असं म्हणते की ही माणसं शंड आहेत, ही माणसं नपोषक आहेत, ही माणसं आमच्यासारखीच आहेत, ह्या माणसांना लेकरं होतात म्हणून यांना पुरुष समजू नका, इतकी ही नपोषक आहेत. मित्र हो,
नारायण कल्लोळी अनेक ठिकाणी प्रचारामध्ये हे सांगत असतो की ही जी निवडणुकीला उभी टाकलेली माणसं आहेत ना, ती चमेलीपेक्षा वेगळी नाहीत. मग तुम्हाला ओरिजिनल चमेलीलाच का निवडून द्यावं असं वाटत नाही? ओरिजिनल चमेलीलाच निवडून द्या ना, कारण हे हिजड्यासारखेच आहेत. मग हिजड्यालाच निवडून द्या ना. मित्रो, कादंबरी वाचा, तुम्हाला मग कळेल की लेखक केवळ कथा सांगत नाहीत. मित्रो, लेखक माणसाच्या व्यवहारावर, माणसाच्या वागण्यावर प्रकाश टाकतात. माणसाच्या आत्मभान विसरलेल्या लाचार वागण्यावरही प्रकाश टाकतात. आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्यांच्या हाती सत्याची सूत्र आहेत, ज्यांच्या हाती कायदे आहेत, ती माणसं कशी बेजबाबदारपणे वागतात त्याच्यावरचं हे चित्रण आहे. पहा ना, रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर ज्यांनी बलात्कार केला आहे त्या इनामदाराला जामीन मिळतो का? जो सरकारी वकील आहे तो सरकारी वकील जाणीवपूर्वक कमकुवत भूमिका घेतो आणि म्हणून त्याला जामीन मिळतो. मित्र हो, इथे जी आपण न्यायव्यवस्था म्हणतो त्या न्यायव्यवस्थेची कशी पडझड झालेली आहे, त्या पडझडीचं हे चित्रण आहे. माणसाचं आणि माणसाच्याच हाती असणाऱ्या व्यवस्थेची पडझड कशी झालेली आहे आणि आपण या लोकशाही व्यवस्थेची कशी विटंबना केलेली आहे, विटंबना करत आहोत, त्याचं अधोरेखन या कादंबरीमध्ये केलं आहे. कादंबरी नीट वाचल्याच्या नंतर हे लक्षात येतं. मित्र हो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा ही विधानं खूप बोलकी आहेत, हे मला इथं महत्त्वाचं ते सांगायचं आहे. कुसुमचं लग्न दशरथसोबत होतं. कुसुमचं लग्न दशरथसोबत झाल्याच्या नंतर आता नारायण कल्लोळीची मनस्थिती काय असेल, काय असू शकते? मित्र, नारायण कल्लोळीच्या मनस्थितीचं अधोरेखन करताना किंवा त्या मनस्थितीला शब्दरूप देताना लेखकाने जे विधान केले ते विधान असं आहे: कुसुमच्या जागी न्हाव्याची बायको बसली आहे आणि आपलं हळूहळू चमेलीमध्ये परिवर्तन होत आहे क्रमाने. हे विधान आलं आहे. म्हणजे त्याला असं वाटतं की आता कुसुमोरे कदाचित हा इनामदाराचा मुलगा उद्या बलात्कार करेल, म्हणजे त्याला ते दिसते. पण पुढे तो असं म्हणतो, आपलं हळूहळू चमेलीमध्ये परिवर्तन होतं आहे. मित्र हो, जेव्हा माणूस अधिक हतबल होतो तेव्हा माणसाला स्वतःची सुद्धा लाज वाटायला लागते. आपलं जगणंच निरर्थक वाटायला लागतं. नारायण कल्लोळीला जेव्हा स्वतःचं जगणंच निरर्थक वाटतं, कमालीचं हतबल होतो आणि आपण काहीच करू शकत नाही असं जेव्हा वाटतं, तेव्हा तो म्हणतो की माझं रूपांतर चमेलीमध्ये होऊ लागल्याचं, त्याचं रूपांतर चमेलीमध्ये होऊ लागल्याचा त्याला भास होतो. मित्र हो, ही व्यवस्था एखाद्या माणसाला कशी हतबल करत असते आणि जी माणसं या व्यवस्थेला चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतात त्या माणसाला कसं हतबल करत असते, त्याचं हे अधोरेखन आहे. आणि खरंच आहे मित्रो, आपल्या सभोवती जे घडत आहे, आपल्या सभोवती जे वास्तव आहे ते वास्तव खरंच असं माणसाला निराश करणारं, माणसाला हतबल करणारं आहे. ते नसावं हे ठीक आहे, पण आहे हे सत्य आहे आणि त्या सत्याची नोंद या कादंबरीमध्ये आली आहे. आणि म्हणून मी अगदी पहिल्याच तासामध्ये असं म्हटलं होतं की असं जे साहित्य असतं ते असं साहित्य मित्र हो आपल्या इतिहास लेखनाचं साधन असते. आणि खरंच आहे, आपला जो गतकाळाचा इतिहास आहे आणि आजचाही जो इतिहास आहे, आपलं जे एकूण राजकीय स्थितीगती आहे किंवा इथल्या शासन प्रशासनाची स्थितीगती आहे, ती स्थितीगती फारशी समाधानकारक नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहा, आणि इथे जी देशमुखांची किंवा इथे जी इनामदाराची मगरुरी वगैरे आहे, ती मगरुरी वगैरे अशीच होती. त्यांची वागण्याची जी पद्धती होती ती अशीच होती की सर्वसामान्य माणसं हतबल होत असत. हा जो नारायण कल्लोळी आहे तोही सर्वसामान्य माणसाचाच प्रतिनिधी आहे आणि तो हतबल होतो. मित्र पहा, इनामदाराचा जो मुलगा आहे, घटना कशा घडतात आणि त्या घटनेचे अर्थ कसे लावायचे, पहा काय अन्वय अर्थ आपण लावतो. इनामदाराचा मुलगा रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर बलात्कार करतो. ही घटना वाईट आहे, अन्यायकारी आहे. खरं तर थोडा जर विवेक इनामदाराच्या मुलाच्या ठिकाणी असता, त्याच्याकडे थोडी लाज असती, नीतीविषयीची थोडी चाड असती, माणसाविषयीची थोडी माणुसकी असती, हे कुठलंही माणुसकी असेल काही असेल थोडं असती, कायद्याविषयी जरा आपलेपण असतं किंवा कायद्याविषयी जरा चाड असती, तर या मुलाला काय वाटलं असतं, इनामदाराच्या मुलाला लाज वाटली असती ना. त्याला कोणाच्या डोळ्यामध्ये नजर घालून बघण्याची हिंमत झाली नसती ना. पण तो काय करतो, तो रस्त्यानं
जात असताना समोरासमोर त्याची आणि नारायण कल्लोळीची भेट होते. नारायण कल्लोळीला तो धक्का देतो. नारायण कल्लोळी कोलमडून पडतो आणि थोडं पुढे गेल्याच्या नंतर नारायण कल्लोळीकडेच तो उपासना पाहतो आणि नारायण कल्लोळीला तो असं म्हणतो, नार्या काय झाट करू शकत नाहीस तू माझं, नार्या काय झाट करू शकत नाहीस माझं तू, लक्षात ठेव माझ्याशी गाठ आहे. मित्र, ज्याला लाज वाटायला पाहिजे तो माणूस अशा पद्धतीनं धमक्या देतो. ज्यानं अन्याय केला आहे तो माणूस अशा पद्धतीनं धमक्या देतो. ज्यानं अत्याचार केला आहे तो माणूस अशा पद्धतीनं धमक्या देतो. मित्र हो, आता पुन्हा एकदा मी तुम्हाला आणखी सांगेल की गावगाडा व्यवस्थेतून सरंजामशाही पद्धतीतून आलेली ही जी मानसिकता आहे, चालत आलेली ही जी मानसिकता आहे, किती मगरूर आहे लक्षात घ्या. नारायण कल्लोळीला म्हणतो तू माझं झाट करू शकत नाही, माझ्याशी गाठ आहे पा. म्हणजे तो अन्यायाच्या विरोधात जे आवाज उमटवतो आहे ना ते थांबव, नाही तर तुझं काही खरं नाही. ही मगरूरी येते कुठून? ही मगरूरी सत्ता असेल, श्रीमंती असेल याच्यातून येते. याच्यातून माणसं मगरूर होतात. मित्र हो, माणसाला अमानुष वागायला भाग पाडणारे जे काही घटक आहेत त्या घटकांपैकी माणसाचं तारुण्य, माणसाच्या अंगी असणारी शक्ती, माणसाकडे असणारा पैसा किंवा संपत्ती ज्याला म्हणू ते, आणि माणसाकडे असणारी सत्तेची सूत्र सत्ता, हे घटक त्याच्या वाईट वागण्याला बळ पुरवत असतात. असे घटक ज्याच्या साह्याला आहेत तो इनामदाराचा जो मुलगा आहे, तो इनामदाराचा मुलगा किती मगरूर वागू शकतो हे याच्यातून दिसून येतं. आणि एकूणच गावगाडा व्यवस्थेचं हे अनपेक्षित रूप किंवा अशा पद्धतीचं हे रूप आपल्यापुढे उलगडतं. त्याचबरोबर माणसाच्या जगण्याचं, माणसाच्या मगरूर असण्याचं रूप उमटतं आणि सर्वसामान्य माणसावर ही माणसं कसा अन्याय करत होती हेही अधोरेखित होतं. मित्र, आजही वस्तुस्थिती याच्यापेक्षा फार वेगळी नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही असं होतं. मित्र हो, आबासाहेब देशमुखांचे कार्यकर्ते जे असतात त्या कार्यकर्त्यांनी नारायण कल्लोळीला मारझोड केल्याची घटना आहे. ही घटना पहा, आजच्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारी घटना कशी आहे पहा. आबासाहेब देशमुखाचे कार्यकर्ते असतात. हे कार्यकर्ते काय करतात, एका पेट्रोल पंपावर जातात, पेट्रोल भरतात. जेव्हा तो पेट्रोल पंपचा मालक आहे, तो तिथे असणारे ते माणसं आहेत, ते पैसे मागतात. तेव्हा हे सरळ सांगतात, पैसे कशाला मागतो रे, आम्ही कार्यकर्ते होतो, आबासाहेब देशमुखांचे कार्यकर्ते होतो, तो आता उद्या निवडून येणार आहे, तो आम्हाला पैसे मागतो का? तो म्हणतो नाही नाही, ते कोण आबासाहेब देशमुख आम्हाला माहीत नाही, आम्हाला पैसे द्या, कारण तुम्ही पेट्रोल टाकले तर पैसे द्या. ते म्हणतात नाही नाही, खात्यावर नोंदवून ठेवा. म्हणजे मगरूरी पहा, खात्यावर नोंद, कोणाच्या खात्यावर? आबासाहेब देशमुखांच्या खात्यावर. तो म्हणतो मला ते आबासाहेब देशमुख माहीत नाही, पैसे द्या. ते देत नाहीत. तिथले लोक यांना ठोकून काढतात. आता तिथे त्यांनी मार खाल्लेला आहे, पण आता मार खाल्ल्याच्या नंतर आता हे कुठंतरी मनामध्ये राग आहे तो कुठंतरी फेडला पाहिजे ना, त्यातून बाहेर काढला पाहिजे ना. योगायोगानं ते समोरून येत असतात. इकडून नारायण कल्लोळी चमेलीच्या प्रचारासाठी जात असतो, बैलगाड्या आहेत, तिकडून ते गाड्यावर येत आहेत आणि मग ते म्हणतात की नारायण कल्लोळीला गाडी बाजूला काढा तुम्ही, कारण यांना हे बैलगाडीवर जाणं हास्यास्पद वाटतं, तुच्छतेनं पाहतात. नारायण कल्लोळी गाडी बाजूला घेतो आणि म्हणतो बाबा ठीक आहे, तुम्ही जा, तुमची लोक वाट पाहत आहेत. एवढ्या बोलण्यावरून ते मुलं गाडीवरून उतरतात, आमची थटा करतो का म्हणतात आणि नारायण कल्लोळीला ठोकून काढतात. मित्र, घटना साधी जरी वाटत असली तरी लक्षात हे घ्या की प्रचारामध्ये उतरलेली ही जी तरुण मंडळी आहे ना, ती तरुण मंडळी भान कशी विसरलेली आहे आणि यांना माज कसा आलेला आहे, उन्माद कसा आहे. खरं तर नारायण कल्लोळीला मारण्याची गरज आहे का, पण हा उन्माद आहे निवडणुकीचा. आणि हे लोक विसरून जातात की ज्यांचा आपण प्रचार करतो आहे ना, तो आपला गैरफायदा घेतो आहे. गावातल्याच लोकांचे एकमेकाशी भांडणं लावतो आहे. गावातलेच लोक पहा, दोन पार्टीचे दोन लोक किंवा अनेक पार्टींचे वेगवेगळे लोक असतात आणि हे लोक इथे भांडणं करून घेतात. अरे मुंबईला राहणारा तुमचा उमेदवार असतो आणि तुम्ही गावामध्ये भांडणं करून घेता. ज्या माणसांसोबत तुम्ही गेले कित्येक वर्षे जगत आलात, ज्या माणसांचं आणि तुमचं नातं आहे आणि पुढेही तुम्हाला ज्या माणसांसोबत राहायचं आहे त्या माणसांसोबत भांडणं. आणि जो तुमचा उमेदवार असतो ना तिकडे पुण्या मुंबईला, त्याला काही तुमच्या गावात येऊन राहायचं नसतं, तो तर तिकडेच राहतो. भांडणं कोणाचे? तुमचे. मित्र हो, लक्षात घ्या, हे कालचंही वास्तव आहे आणि आजचंही वास्तव आहे की गावातली तरुण माणसं आपल्याच गावातल्या आपल्याच माणसांशी भांडत आहेत, आपल्याच नात्यातल्या माणसांशी भांडत आहेत. हा जो लोकशाहीचा उन्माद आहे,
हा माज आहे. आणि हे जे तरुण मंडळीमध्ये आलेलं जे अज्ञान आहे हे लक्षात घेत नाहीत की आपण कोणासाठी भांडणं करतो, आपण हे का करतो, हे निदान आपण लक्षात घ्यायला हवं. असं करायला नको आहे मित्र हो. लेखकाची भूमिका हेच आहे. लेखक काय करतो, लेखक एकीकडे वस्तुस्थिती सांगतो. काय वस्तुस्थिती आहे? वस्तुस्थिती ही आहे की दारूचे ओघ वाहत आहेत निवडणुकीच्या निमित्ताने. या कादंबरीमध्ये आलेलं वर्णन आहे. लोकांना पाहिजे तेवढी दारू पाजवली जात आहे, लोकांना पैसे वाटले जात आहेत, लोकांना खरं खोटं सांगितलं जात आहे. लोकांना तर एवढं वाटत आहे की ही निवडणूक नेहमीच असावी, निवडणूक संपूच नये, असं सगळं सुरू आहे. याच अशा पद्धतीचं एकमेकाला मारणं सुरू आहे. या कादंबरीमध्ये तर इनामदाराला सुद्धा मारलेलं आहे. हे सगळं या कादंबरीमध्ये वर्णन आहे. मित्र हो, लेखकाने ही वस्तुस्थिती नोंदवलेली आहे आणि दृष्टी किंवा सूचकता ही आहे लेखकाची, किंवा लेखकाला सांगायची आहे की हे व्हायला नको आहे. असं कपभर दारूसाठी मताची विक्री व्हायला नको आहे. असं कोणाच्या तरी उमेदवारीसाठी, कोणीतरी निवडून येण्यासाठी आपल्याच गावातल्या माणसांनी आपल्याच गावातल्या माणसांशी भांडणं करायला नको आहे, वैर घ्यायला नको आहे, शत्रुत्व पाळायला नको आहे. कारण तुम्हाला एकमेकांसोबत जगायचं आहे. आणि अशा पद्धतीनं दारू पिऊन आणि पैसे घेऊन मतांची खरेदी विक्री व्हायला नको आहे. लोकशाहीची अशी विटंबना व्हायला नको आहे. लोकशाहीचा असा खेळखंडोबा व्हायला नको आहे. निवडणूक ही लोकशाहीतली फार महत्त्वाची गोष्ट आहे. यातून आपण या देशाचं सूत्र कोणाच्या हाती असणार आहे, देशाचा कारभार कोण पाहणार आहे, किंबहुना आपल्या हिताचे निर्णय कोण घेणार आहे, त्या लोकांना निवडून देणार असतो आपण. आणि आपल्याच हिताचं कारभार करणारे किंवा या देशाचं सूत्र ज्यांच्या हाती आहेत त्या लोकांना निवडून देताना आपण जर एवढं गाफील राहत असू आणि दारू पिऊन जर आपण आपलं मत विकत असू, 400-500 रुपये घेऊन जर आपलं मत विकत असू, आपल्या मतांचं मूल्य आपल्याला जर कळत नसेल, आपल्या देशाचं हित कशात हे जर कळत नसेल, तर मित्र हो, ही लोकशाहीची विटंबना आहे आणि आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या पुढच्या पिढ्यांचं सुद्धा हे नुकसान आहे. पुढच्या पिढ्यांना आपण उद्ध्वस्त करतो आहोत हेही आपल्याला कळायला पाहिजे. हे कळावं म्हणून या कादंबरीमध्ये ही वर्णनं येतात, हे लक्षात घ्या. लेखक सांगत नसतो की हे करू नका ते करा, कारण कादंबरी म्हणजे उद्बोधन नसते. कादंबरी म्हणजे समाजाला शिकवणं असतं. कादंबरीमध्ये काय वाईट आहे त्याचं वर्णन येते. ते वर्णन वाचल्याच्या नंतर वाचकांनी आणि समाजाने समजून घ्यायला हवं की बाबा रे, हे चांगलं आहे का वाईट आहे हे समजून घ्या, आणि जर वाईट असेल तर त्यापासून दूर गेलं पाहिजे. ही अपेक्षा असते कोणाची, लेखकाची. ही तळमळ असते कोणाची, लेखकाची तळमळ असते. लेखकाची समाजहिताची तळमळ असते. ती तळमळ आपण समजून घेतली पाहिजे. मित्र, या कादंबरीमध्ये इनामदाराच्या मुलाने कल्लोळीला मारणं असेल, हे मगरूरीचं आहे. अशा मगरूर माणसांना आपण एरवीच पायबंद घातला पाहिजे. अशा मगरूर माणसांच्या विरोधामध्ये समाजाने सामूहिक पातळीवर उभं राहिलं पाहिजे, प्रतिक्रिया नोंदवल्या पाहिजेत. आणि मित्र हो, जे आजही खेड्यातले, आज 35 वर्ष होऊन गेले त्या कादंबरीला लिहून, पण आजही मतदान म्हणजे निवडणुका आल्या की खेड्यातली मुलं आजही अशा पद्धतीनं बेभान होतात आणि बेभान होऊन कार्यकर्ते म्हणून वावरत असतात. 1-2 महिन्यासाठी कार्यकर्ते होऊन वावरायचं, कुठेतरी धाब्यावर जेवण मिळते म्हणून कार्यकर्ते व्हायचं, कुठेतरी बारमध्ये पियायला मिळते म्हणून कार्यकर्ते व्हायचं आणि आपल्याच गावातल्या माणसांशी वैर पत्करायचं, आपल्याच गावातल्या माणसाशी भांडणं करायची. हे चांगलं नाही, हे सांगण्यासाठी ही कादंबरी आहे. आणि हे वास्तव आजही बदलले नाही. 35 वर्ष होऊन गेलेत, पण मित्र हो, आजही हे कार्यकर्ते असेच वागत आहेत. उलट त्याची तीव्रता वाढलेली आहे. तेव्हा हा उन्माद चांगला नाही. या उन्मादातून बाहेर पडा. लोकशाही नक्की काय आहे नीट समजून घ्या आणि जबाबदारीनं वागा. जसं राजकारण्यांची जबाबदारी आहे जबाबदारीनं वागणं, तसं मित्र हो, नागरिकाची सुद्धा जबाबदारी आहे की असं जबाबदारीनं वागणाऱ्या माणसांना निवडून देण्याची. तेव्हा ते या लोकांकडून व्हावं, ही या कादंबरीच्या लेखकाची भूमिका आहे. त्यासाठी खूप तळमळीनं लेखकाने या कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे, वर्णनं आलेली आहेत. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं या कादंबरीतल्या विधानांचा, या कादंबरीतील संवादाचा, या कादंबरीतील घटनांचा अन्वयार्थ लावला पाहिजे. मित्र हो,
तसा अन्वयार्थ लावण्याचा मी माझ्यापरीनं एक प्रयत्न केला आहे। माझ्या या सगळ्या विवेचनातून या कादंबरीतील संवादाचा किंवा विधानांचा किंवा घटनांचा अन्वयार्थ कसा लावावा याविषयी तुम्हाला काही फार कळालं असेल, समजलं असेल असं मी गृहीत धरतो आणि हाताशी ते थांबवतो। ठीक आहे।